नमस्कार. रामायण हा शब्द ऐकला की काही लोकांना वाटतं रामायण हे काल्पनिक आहे. काही लोकांना वाटतं की तो आपला इतिहास आहे. हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं होतं तुषार महाराज खातळे यांना. तर त्यांच्यासोबत बोलताना बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी कळल्या. सीता मातेचं स्वयंवर, रामाचं वनवासाला जाण्यामागचं कारण, कैकेयी नक्की कशी होती, अशा बऱ्याचशा गोष्टी आज आम्हाला या पॉडकास्टमधून कळल्या आहेत. तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. आज तुमच्यासोबत आपला तिसरा एपिसोड आहे. जसं की आपण बोललो होतो की बऱ्याचशा गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं होतं, त्यातलंच एक रामायण. रामायणाच्या बाबतीत खूप काही लोक बोललेले आहेत. म्हणजे ते वाल्मिकींचा रामायण असू देत, तुलसीदासांचा असू देत, खूप त्याच्यावर चर्चा झाली आहे. पण बरेचसे प्रश्न अजूनही मनात आहे. त्यासाठीच आज तुम्हाला इथे आम्ही आमंत्रित केलं आणि धन्यवाद तुम्ही आलात म्हणून. आपण इतिहासापासून सुरुवात करूयात. म्हणजे आता हे म्हणतात की हे मायथॉलॉजी आहे, रामायण महाभारत वगैरे, पण आपल्या भारतीय लोकांना वाटतं तो आपला इतिहास आहे. तर त्या इतिहासापासून सुरुवात करूया. श्रीराम ह्यांचा जन्म होण्याच्या आधी त्यांच्या कुळातले आणखीन काही लोक असतीलच, राजे असतीलच, त्यांचा उल्लेख जास्त दिसत नाही. म्हणजे दशरथ जे रामांचे वडील होते ते आपल्याला त्यांचं नाव आठवतं, पण त्याच्या आधीचे कोण होते याच्याबद्दल थोडंसं सांगा. ज्या वेळेला प्रभूचा जन्म झाला, प्रभूच्या जन्मा अगोदरही त्यांची पाठीमागची सगळी जे काही पिढ्या होत्या त्यामध्ये प्रत्येक राजा हा धैर्यवान, बुद्धिवान, धुरंधर अशा पद्धतीचा होता. मग तुम्ही सगर राजा, भगीरथ राजा, तशी ती पद्धतच सांगितली की सूर्यापासून उत्पत्ती सांगितली. सूर्यवंशातले प्रभू रामचंद्र. अच्छा. सूर्यानंतर इक्ष्वाकू वगैरे, मनोर इक्ष्वाकू, ब्रवीत वगैरे. मग सूर्यांपासून जी परंपरा चालत आली त्यामध्ये सगर राजा झाला, भगीरथ राजा झाला, हरिश्चंद्र राजा झाला, रघु राजा झाला, अशा अनेक 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 युग प्रवर्तक राजे त्या कुळात जन्माला आले आणि त्यानंतर प्रभूंचा जन्म आहे. बरं. प्रभूंचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून वाल्मिकी रामायणाला सुरुवात होते की त्याच्या आधीचंही लिहिलेलं आहे? प्रभूंच्या जन्माच्या अगोदर वाल्ह्याकोळ्यांनी रामायण लिहून ठेवलं होतं. वाल्ह्याकोळ्याचा नंतर वाल्मिकी ऋषी झाला. ते कसं? ज्या वेळेला एखादा साधू आपल्याला भेटतो त्यावेळेला आपल्यात कळत न कळत बदल घडतो. तसाच वाल्ह्याकोळ्याच्या बाबतीत घडला. भगवान श्री नारदांची भेट त्यांना झाली. नाही तर सुरुवातीला वाटमाळ्या करणं हा वाल्ह्याकोळ्याचा व्यवसाय झाला होता. पण नारदजीची कृपा झाली आणि ज्याच्यावर हरिभक्ताची कृपा होते आपोआपच त्याच्यामध्ये परिवर्तन घडू लागतं. आणि तसं परिवर्तन वाल्ह्याकोळ्यात झालं आणि मग मरा 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 म्हणणारा वाल्ह्याकोळी राम 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 भजन करू लागला. पश्चात अक्षरशः अंगावरती वारूळ तयार झालं. एकांत बसून भगवत भजन करत होते, त्याचा परिणाम अंगावरती वारूळ तयार झालं. आणि नंतर मात्र इतकी देवाची कृपा त्यांच्यावरती झाली की त्यांनी रामाच्या जन्मा अगोदर रामायण लिहिलं. नामदेवराय म्हणतात, बोलीला वाल्मिक तैसाची करीन, वर्तोनी दावीन म्हणे नामा, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. रामाच्या अगोदर रामायणाची रचना केली. आणि मग त्यांनी जशा पद्धतीने लिखाण करून ठेवलं होतं तसं प्रभू जगले, तसं वर्तन प्रभूने केलं. म्हणजे हे आधीच सगळं लिहिल्यासारखं, म्हणजे भविष्य लिहिल्यासारखंच होतं हे सगळं. रामायणाच्या बाबतीत आपल्याला दोन गोष्टी बोलता येतील. एक रामायण इतिहास आहे आणि एक रामायण नाटकही आहे. बरं. इतिहास असं घडलं होतं असं ज्यात सांगितलं जातं त्याला इतिहास म्हणतात. आणि जे पहिलं घडतं नंतर सांगितलं जातो तो इतिहास. जे अगोदर लिहिला जातो नंतर घडतं त्याला म्हणायचं नाटक. तुलसीदासांनी जे रामायण लिहिलं अगोदर घडलं आणि मग रामायण लिहिलं तो इतिहास. वाल्मिकांनी जे रामायण सांगितलं ते वाल्मिकांनी अगोदर रामायण सांगितलं. प्रभूने तसं वर्तन केलं, आचरण केलं म्हणून ते नाटक. अगोदर लिहिल्या गेलं वाल्ह्याकोळ्याकडनं रामायण, नंतर वर्तन प्रभूने तसं केलं नाटक. प्रभूंनी जसं वर्तन केलं तसं लिखाण केलं गेलं तुलसीदासांकडनं म्हणून ते इतिहास. बापरे. हे साधारण कुठल्या युगात घडलं? रामायण त्रेतायुगामध्ये. बरं. कृत, त्रेता, द्वापार, कली अशी 4 युग आहेत. 4 युगापैकी
त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. बरं. काय काय असं महत्वाचं घटना घडणार होती की रामांचा जन्म होणं गरजेचं होतं? ज्या ज्या वेळेला प्रभू परमात्मा अवतार घेतो त्या वेळेला महत्वाची एक गोष्ट घडते. ज्या वेळेला अत्याचार, हिंसाचार असा वाढू लागतो, भ्रष्टाचार, त्या वेळेला प्रभू अवतार घेतो वेगवेगळ्या रूपात. तब तब प्रभू धरी विविध शरीरा, हरई कृपा निधी सज्जन पीरा. ज्या वेळेला वारकऱ्याला त्रास होतो, हरिभक्ताला त्रास होतो, साधू सज्जनाला त्रास होतो, त्यावेळेला त्या साधू सज्जनाला त्रास देणाऱ्याचा नायनाट करण्याकरता प्रभू अवतार घेतो. जब जब होई धर्म की हानी, बाडई आदम असुर अभिमानी, तब तब प्रभू धरी विविध शरीरा. याचं ट्रान्सलेशन संस्कृत मध्ये करायचं म्हटलं तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या वेळेला प्रभू अवतार घेतो. मग वेगवेगळ्या रूपात, कधी मत्स्य, कधी कच्छ, कधी वराह, कधी नरसिंह, कधी राम, कधी परशुराम, वेगवेगळे रूप प्रभू धारण करतो. आता आपण जसं बघतो की राम जन्मोत्सव आपण जेव्हा मनवतो किंवा रामनवमी मनवतो, ते एक्झॅक्ट तेव्हाच जन्मले हे खरं आहे का? चैत्र शुद्ध नवमीचा प्रभूचा जन्म आहे. हे कशावरून आपण ठरवू शकतो? साधू संतांनी सांगितलं म्हणून. आपल्याकडे तसे पुराण आहेत, पुराणामध्ये तसं लिखाण सापडतं. बरं. आता दशरथांबद्दल म्हणजे काय, तिकडे पुत्र होत नव्हता, मग पुत्र खूप नवस वगैरे केले वाटतं त्यांनी. दशरथ राजाला लेकरू बाळ नव्हतं, आणि मग ज्या वेळेला संतान राहत नाही, संपत्ती पुष्कळ राहते, त्यावेळेला माणूस चिंताग्रस्त होतो. बरं. दशरथ राजा चिंतित होते की आता आपली एवढी सगळी संपत्ती आहे, पण संपत्ती आहे संतती नाही म्हणून चिंताग्रस्त. काय बोलू, काही संततीमुळे चिंताग्रस्त आहेत. काहींना लेकरं पुष्कळ आहेत, सांभाळणार एकही नाही, काहींना लेकरं नाही म्हणून चिंता असते. आणि स्वाभाविक आहे, त्यावेळेला नवस लोक करतात. दशरथ राजा नवस करणारा नव्हता, आणि देवाकडे कधी काही मागितलंही नाही की मला लेकरू बाळ दे. त्यांचे गुरु विश्वामित्र आणि वसिष्ठ, दोन्ही गुरुच आहेत. वसिष्ठ हे कुलगुरु. वसिष्ठांची पत्नी अरुंधती, एक दिवस तिने मुद्दाम तिच्या लहान लेकराला चिमटा घेतला. मुद्दाम कशासाठी? लेकरू रडावं. त्याने रडायला सुरुवात केली का मग ती लेकरू कोणाकडेच राहीना. दशरथाकडे. दशरथ म्हणू लागला माझ्याकडे द्या, राहतो का बघू. दशरथाकडे देऊ लागले, पण तो अधिकच रडायला लागला. वसिष्ठ सांगत होते तो असा रडायचा थांबणार नाही, त्याचा रडण्या पाठीमागे कारण आहे. ते रडून मला विचारतोय, पप्पा तुम्ही आतापर्यंत दशरथाचे कुलगुरू म्हणून राहिले, भविष्यात मी कोणाचा गुरु होणार की नाही? दशरथाला मुलबाळ जर झालं नाही तर आपली पुरोहिताची गादी चालेल की नाही? मी गुरु झालो पाहिजे कोणाचा तरी, म्हणून दशरथाला मुलगा व्हायला पाहिजे, असा तो सांगतोय म्हणे ओरडू ओरडू. आणि मग दशरथ राजा रडले, म्हणजे गुरुदेव जसं तुमचा मुलगा विचारतोय यांना लेकरूबाळ कधी होणार आहे, आज मलाही तुमच्याकडनं प्रश्न विचारायचा की कधी मला लेकरूबाळ होईल. कारण पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्र विरहित असलं हे राज्य मला सगळं जाचदायक वाटू लागलंय, त्रासदायक वाटतंय. आणि मग काय करावं? म्हणजे त्यासाठी यज्ञ करावा लागेल. मग यज्ञाला कोणाला बोलवावं लागेल? तर त्या यज्ञाचे काही ब्राह्मण आहेत, काही यजुर्वेदी आहेत, काही ऋग्वेदी आहेत, काही सामवेदी आहेत, काही अथर्ववेदी आहेत. मग ऋषी शृंगांना बोलवण्यात आलं, जे की विभांडकाचे पुत्र आहेत. देवांगना हाती आणविला शृंगी, यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. शृंग ऋषी बोलवले. शृंग ऋषीला दशरथ राजाने स्वतःची मुलगी देऊ केली, तिचं कन्यादान केलं. ती स्वतःची नव्हती, दत्त घेतलेली होती, शांता नाव तिचं. आणि मग तिच्याशी एकदा लग्न झालं की मग लग्न लावून त्यांना यज्ञासाठी प्रवृत्त केलं. आणि मग त्यांनी यज्ञ केला. यज्ञातून यज्ञनारायण भगवान प्रगट झाले. कृतयुगामध्ये ध्यानाने देव प्राप्त व्हायचा, त्रेतायुगामध्ये यज्ञाने. कृतयाम ध्यायते विष्णू, त्रेतायाम यजते मखै, द्वापारे परिचर्या नाम कलौतधारी कीर्तनात. असं आहे. ध्यान प्रथम जुग मखवदी दुजे, द्वापर प्रभू परितोषित पूजे, चहुजुग चहुश्रुती नाम प्रभाऊ, कली विशेष नाही अनुभव पाहू. याच्यामध्ये सांगितलं की त्रेतायुगामध्ये यज्ञ प्रमुख होता. आणि मग तो यज्ञ नारायण भगवान तिथून प्रगट झाले. त्यांनी काही प्रासादिक दान वसिष्ठांच्या हातात दिलं. वसिष्ठांनी दशरथाच्या हातात दिलं आणि दशरथाला सांगितलं विलंब करिता विघ्न ओढावेल.
विलंब करू नको, विलंब जर केला तर विघ्न ओढवलं जाईल. आणि मग ते झालंही. विलंब झाला आणि विघ्नही ओढवलं गेलं. काय विघ्न? सुवर्चसा नावाची जी घार होती ती घार ब्रह्मशापे जाणं घार झाली. ब्रह्मदेवाच्या शापामुळे घार झाली होती. आणि तिने त्या कैकेयीच्या हातावर ठेवलेला जो पिंड आहे तो पिंड उचलला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. आणि तो झडप केलेला पिंड अंजनीच्या करी नेऊन घातला. अंजनीने तो सेवन केला आणि मग परिणाम अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. भगवान शंकरच अंजनीच्या तपासाठी हनुमंतराय म्हणून प्रगट झाले. अच्छा. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा जन्म आहे हनुमंतरायांचा. बरं, हनुमंतरायांचा जन्म कुठे झाला? काही काही लोकांचा त्याच्यावर साशंकितच आहे. काही जण म्हणतात हम्पी कर्नाटकामध्ये झाला, काही जण आता आपण नाशिक भागातले. मग ज्याला जे जवळचं वाटतं तो तिकडली भूमी सांगतो. काही जण म्हणतात की आपल्या त्र्यंबकेश्वर जवळ जो अंजनेरी पर्वत आहे तिथे जन्म झाला. तिथे तसं मंदिर आहे अंजनेरी गावात. काही हे जे पात्र आहे रामायणातलं ते इतकं नेगेटिव्ह काय, म्हणजे त्याला इतकं नेगेटिव्ह का दाखवलंय? काय उद्देश आहे त्याच्या मागचा? मुळात काही मुळे रामायण झालं. बरं. रामाची आई जरी कौशल्य असली तरी रामायणाची आई कैकेयी सर्वश्रेष्ठ पात्र. बरं. रामाने स्वतः मागून घेतलेलं होतं आईसाहेबाकडे वरदान की आईसाहेब काय करा, माझ्यासाठी तुम्ही वनवास मागून घ्या. रामाने स्वतः सांगितलं होतं. का? जर मला वनवास झाला नाही तर मला साधू संतांची सेवा करायला साधू संतांपर्यंत जाता येणार नाही, रावण संपवता येणार नाही, रावणाच्या बंदीशाळेत असलेले देवता ते मुक्त होणार नाही. त्यासाठी मग म्हणे बाळा जर मी असं केलं तर सगळा समाज मला दोषी ठरवेल. म्हटलं आई ठीक आहे, समाज तुला दोषी ठरवेल, पण तुझ्या लेकराचं कर्तृत्व सिद्ध करण्याकरता म्हणून मला माझं कर्तृत्व दाखवण्याकरता म्हणून मला वनात जाणं गरजेचंच आहे. आणि पप्पा मला तसे वनात पाठवणार नाही कारण बापाचा जीव होता ना, नवसा सायसन झालं लेकरू. मग तुमच्यावर त्यांचा फार जीव आहे म्हणून तुम्हीच त्यांच्याकडनं असं वरदान मागून घ्या की रामाला वनात पाठवा. येणं प्रकारने काहीतरी करा. आणि मग तशा पद्धतीने पाठवलं. तसं एक बोलू का, कैकेयीने जर वनात पाठवलं नसतं तर राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चौघांनाही मरावं लागलं असतं. कसं काय? त्याचं उत्तर असं आहे, दशरथाला श्राप होता, तुला पुत्रयोगाने तडफडून मारावं लागेल. कोणाचा श्राप? श्रावण बाळाच्या वडिलांच्या. बरं. श्रावण बाळ मातृपितृ भक्त होता. अंध असल्या मायबापाला कावडीत ठेवून काशी यात्रेला निघाला होता. मग आता असा असला श्रावण बाळ दशरथ राजाच्या चुकीमुळे मारला गेला. शब्दभेदी बाण मारला आणि त्या बाणाने श्रावण बाळ मेला. आपला कविता होती, शर आला तो धावून आला काळ निवळाला श्रावण बाळ, नाही का? आणि तो श्रावण बाळ ज्या वेळेला मृत्युमुखी पडला, श्रावण बाळाच्या आई वडिलांना पाणी घेऊन दशरथ राजा गेला. काही बोलत नाहीये, कोणाची तरी येण्याची चाहूल लागली. आंधळे माणसं हुशार असतात. लक्षात आलं कोण आहे, कोणीतरी आलंय पण बोलत नाही. मग विचारलं कोण आहे, तुम्ही का पाणी घेऊन आले? मी राजा दशरथ. पाणी तुम्ही का आणले? आम्हाला पाणी पाजणार आमचा श्रावण कुठे आहे? म्हणजे तुमचा श्रावण माझ्या बाणाने मारला गेला. राजा, आमचं एकुलते एक पोरग तू मृत्युमुखी पाडलंस आणि आम्हाला पाणी पाजायला आलास. जा राजा, आज जसं आम्ही पुत्रवियोगाने तडफडून मरतोय तसं तुलाही तडफडून मारावं लागेल. दशरथाला श्राप काय होता? पुत्रवियोगाने तडफडून मारावं लागेल. म्हणजे अगोदर पुत्र मरतील आणि नंतर तू पण मरशील. कैकेयीने विचार केला, माझे 4 मुलं, 4ही मुलांच्या 4 सुना, बरोबर, 4ही मुलं गेल्यानंतर 40 सुना सती जातील. बरोबर. आम्ही तरी जग पाहिलं हो, आम्ही नवऱ्यासोबत राहिलो काही दिवस, प्रपंच केला. यांची तर आता प्रपंचाला सुरुवात आहे. मग आता आमचा जर राजा मेला तर आम्हाला तिघांना सती जावं लागेल. आम्ही जायला तयार आहे. कैकेयी, कौशल्य आणि सुमित्रा, आम्ही तिघही सती जाऊ शकतो. पण जर राम, लखन, भरत, शत्रुघ्न हे चौघही मेले तर या चौघांच्या पत्न्या ज्या की आताच, त्यावेळी फार लवकर लग्न व्हायचे. रामाचं लग्न जेव्हा झालं त्यावेळेला रामप्रभू 14 वर्षाचे, सीतामाता 9 वर्षाची. आणि थोड्याच दिवसात तर ज्यावेळेला वनात गेलं त्यावेळेला 23-24 वर्ष प्रभूचं वय. मग एवढ्या कमी वयाच्या असल्या जेव्हा प्रभूचं वय 24 आहे
त्यावेळेला सीतेचं वय कमीच असणार. इथे 14 वर्षाचे ज्या वेळेला प्रभू आहेत त्यावेळेला 9 वर्षाची सीता आहे, लग्न झालं तेव्हा. म्हणजे वयात किती अंतर आहे? 10, 11, 12, 13, 14 आणि 15, 6 वर्षाचं अंतर. इथे प्रभू 24 वर्षाचे झाले आणि वनात पाठवलं. त्याच्या पाठीमागे 6 वर्षाची सीता आहे. हा, म्हणजे मग एवढ्या लहान लहान वयात, आणि सीता मोठी होती, सीतेच्या पश्चात या सगळ्या 3 जणी होत्या ना. मग एवढ्या सगळ्यांना विधवा व्हावं लागेल, कदाचित सती म्हणून जावं लागेल. मग या 4घींच्या कपाळाचं कुकू पुसण्यापेक्षा आमच्या 3घींच्या कपाळाचं कुकू पुसलं काय वाईट आहे? म्हणून कैकेयीने वरदान मागून घेतला की तुम्ही रामाला वनवासाला पाठवा. रामाचा विरह झाला, पुत्राचा विरह झाला, पुत्राचा वियोग झाला, तर मग दशरथ मरणार आहे. म्हणजे लेकरं मरून दशरथ मरण्यापेक्षा एकतर लेकरही मरतील, सगळ्या सुनाई विधवा होतील, पुन्हा दशरथही मरेल, पुन्हा आम्हालाही विधवा व्हावं लागेल. त्यापेक्षा एक दशरथच मेला तर काय वाईट आहे, असा विचार त्यांनी केला. म्हणून पुत्रवियोगासाठी नाही तर बघा, भरत आणि शत्रुघ्नाला मामाच्या गावाकडे पाठवण्यापाठीमागे काय उद्दिष्ट काय? त्याला मामाच्या गावाकडे पाठवलं, रामाला वनवासात पाठवलं, आणि माहित आहे राम गेला म्हणजे पाठीमागे लक्ष्मण जाणारच. लक्ष्मणही सोबत वनवासाला पाठवला. राम लक्ष्मण वनवासाला, भरत शत्रुघ्न मामाच्या घरी. पुत्र वियोग झाला. कसा पुत्र वियोग होईल असं घडून आणलं कैकेयीने, आणि पुत्र वियोगा पश्चात दशरथ राजाचं मरण आहे. जर दशरथ राजाने रामाला वनवासाला जाऊच दिलं नसतं तर राम, लखन, भरत, शत्रुघ्न हे 4घही मृत्युमुखी पडून, 4ही सुना सती जाऊन पुन्हा दशरथ राजालाही मरावं लागलं असतं, पुन्हा या पाठीमागच्या 3ही राजांना विधवा व्हावं लागलं असतं. एवढा सगळा अनर्थ होण्यापेक्षा एक दशरथ राजा मेला तर काय बिघडलं, म्हणून राजा संपवला. बरं, मग जसं आपण कॅरेक्टर आतापर्यंत पाहिलंय कैकेयीचं, ते तेवढं निगेटिव्ह नाहीये की त्याच्या मागे एक कारण होतं. बरोबर. प्रभू म्हणतात ना, जननी तू जननी भाई. आजपर्यंत रामाची जननी कौशल्याला जरी ओळखल्या गेलं तरी रामायणाची जननी म्हणून तुला ओळखल्या जाईल. बरोबर. वनवासाला जाण्याच्या आधी आपण बघूयात की सीता मातेचं स्वयंवर करण्याचं काय कारण होतं, आणि प्रभू रामांनीच तिकडे जाण्याचं काय उद्दिष्ट होतं? ज्या वेळेला प्रभू 14 वर्षाचे झाले त्यावेळेला एक महात्म्याचं आगमन अयोध्या नगरीत झालं. त्या महात्म्याचं नाव आहे विश्वामित्र. बरं. विश्वामित्राने दशरथाला सांगितलं, यज्ञाच्या संरक्षणाकरता तुला मुलं द्यावे लागतात, तुझा राम माझ्यासोबत यज्ञ संरक्षणासाठी पाठव. दशरथ राजाने नकार दिला. शक्य नाही म्हटले, मी पाठवू शकत नाही. का? नवसा सायासाने झालं माझं लेकरू. अहो तुम्ही ब्राह्मण, तुम्ही दुसरं काहीही माझ्याकडे मागा, तुम्ही धेनू मागा, धन मागा, जमीन मागा, काय पाहिजे ते सगळं मागा, पण माझा लेकरू, माझा राम माझ्याकडनं, एवढंच काय, माझा प्राण मागा, पण माझा प्राण प्रिय राम मागू नका. का बरं? रामावरती तितकी प्रीती आहे, आणि माझा लहान असलेला राम तो यज्ञाचं संरक्षण कसं करेल? तो कसं काय मारेल ह्या असुरांना? कारण मारेची आणि सुभाऊ हे दोघंही येऊन ते यज्ञाचा विध्वंस करायचे. बरं. विश्वामित्र म्हटले, तुला मुलं कसे झाले? यज्ञाने मुलं झाली. मग यज्ञाने जर मुलं झाले, किती मुलं झाले? 4. यज्ञाने 4 मुलं तुला झाले, यज्ञाच्या संरक्षणाकरता 4 पैकी 1 मागतो तर देत नाही, तुला द्यावं लागतं म्हटले ठीक आहे. मग विश्वामित्रासोबत राम, लखन पाठवले. यज्ञ पूर्णही झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर विश्वामित्राने सांगितलं, रामा माझा यज्ञ पूर्ण झाला, जनकपुरीमध्ये एक यज्ञ चालू आहे, धनुष्य यज्ञ, तो यज्ञ आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि मग तो यज्ञ पूर्ण करण्यासाठी म्हणून रामप्रभू सोबत निघाले विश्वामित्राच्या. विश्वामित्राने सांगितलं नाही की चल तुझं लग्न लावून द्यायचंय. अच्छा. हा, तसं सांगितलं असतं तर प्रभू गेले नसते. पण मग त्यांना सांगितलं की आपला यज्ञ पूर्ण झाला, जनकाच्या इथे बऱ्याच दिवसापासून एक यज्ञ चालू आहे, त्या यज्ञाचं नाव आहे धनुष्य यज्ञ, आणि मग तो यज्ञ आपण सिद्धीस लावू. आणि मग तसं सांगितल्यामुळं विश्वामित्रासमवेत रामप्रभू गेलेले आहेत. जात असताना मध्ये अहिल्या उद्धार वगैरे हे प्रकरण घडलेलं आहे. अहिल्याचा उद्धार झाला, पुढे गेले, आणि मग ज्या वेळेला अयोध्येचा राजकुमार विश्वामित्रासमवेत आले ही माहिती मिळाली, जनकजी समोर आले स्वागतासाठी. स्वागत केलंय, स्वतःच्या महालात घेऊन गेलेत रामप्रभूला. लक्ष्मण साथ आहेत, पुन्हा विश्वामित्रजी सोबत आहेत.
आणि मग 2-4 दिवसांनी नंतर धनुष्य यज्ञाचं जी काही तिथी ठरली होती त्या तिथीसाठी ठिकठिकाणून क्षत्रिय सगळे जमा झाले. आता धनुष्य यज्ञाचाच का पण लावला, धनुष्यच का उचलला जावा असं पण लावला, तर ज्या वेळेला सीता फार लहान होती त्यावेळेला परशुरामजी एके दिवशी जनकाच्या भेटीला आले होते. बरं. स्नेहभोजनाला जेवण वगैरे केलं, पण आता जेवण करताना शस्त्राचं काय काम आहे म्हणून शस्त्र असं बाजूला ठेवलं. सीता मातेने ते शस्त्र उचललं, धनुष्य खेळता खेळता, पिनाक नावाचं धनुष्य, ते शिवधनुष्य खेळता खेळता उचललं आणि खेळण्यासाठी म्हणून उचललं. ते जसं आजच्या मुली त्या असं दोन्ही बाजूला पाय टाकायचं, असं ती बारकी काठी घ्यायची आणि पुन्हा लकडी की का ठीक आहे घोडा करायचं, तसं घोडा घोडा करत ती खेळू लागली. परशुराम जेवण करून बाहेर आणि शिवधनुष्य पाहायला लागलं तर धनुष्यच मिळेना. कुठे धनुष्य म्हणून शोध सुरू झाला. बरेच जण दूत पाठवले, मग लक्षात आलं की राजाच्या राजकन्याजवळ हा शिवधनुष्य आहे. मग जो हजारो योद्ध्यांना उचलता येत नाही असा धनुष्य सीता कशी उचलू शकते, मग ज्या अर्थी तिने उचलला ती साधारण नाहीये, ती जगतजननी असा विचार परशुरामाने केला. तिच्या चरणावर दंडवत घातलं आणि तो धनुष्य तिथंच ठेवून गेले. सांगितलं जो कुणी हा शिवधनुष्य उचलेल त्याच्या सोबतच तुझ्या कन्याचा विवाह लावून दे. आणि ही गोष्ट जनकाला माहित असल्यामुळे जनकाने धनुष्य यज्ञाचं पण लावलं. आता तुम्ही म्हणालेत की शिवधनुष्य, परशुराम हे विष्णूंचा अवतार, त्यांच्याकडे शिवधनुष्य कसं काय? प्रसन्न होऊन दिलेला होता. प्रसन्न झाले शिवजी परशुरामावरती. 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली परशुरामाने. आणि मग असा पराक्रमी असला परशुराम, त्या परशुरामाला धनुष्य देऊ केलं. ते धनुष्य परंपरेने मग जनकजी पर्यंत आलं आणि पुन्हा सांगितलेल्या कथा बघायची. बरं. आणि स्वयंवराला स्वतः रावण सुद्धा होता का? स्वयंवरासाठी ठिकठिकाणून क्षत्रिय बोलवण्यात आले होते. त्यावेळेला क्षत्रियामध्ये मी एक क्षत्रिय अशा आविर्भावामध्ये त्या ठिकाणी रावण आला होता. बरं. रावण धनुष्य उचलायला आला, त्याने उचलण्याचा प्रयत्न केला, छाताडावर घेऊन पडला रावण धनुष्य. पण फक्त धनुष्य उचलण्याचं नव्हतं, धनुष्य उचलून त्याच्यावर प्रत्यंचा चढवायची होती. रावणाला धनुष्य उचलता आला पण त्याच्यावर प्रत्यंचा नाही चढवता आली, असं काही ठिकाणी सांगितलं. आणि काही ठिकाणी म्हणतात की रावणाला तो धनुष्य तिळभर हल्ला गेला नाही. आता तो का नाही हल्ला गेला, तर याचं कारण आहे सीता बेटी कोणाची, जमिनीची. जमिनीच्या पोटातून सीतेचा जन्म आहे. म्हणजे सीतेची आई कोण, धरती माता. धरती माता. आणि मग कोणत्या आईला वाटणार आहे की अशा कुविचारी मनुष्याच्या हाती माझी मुलगी जावी, वाईट व्यक्तीच्या हाती माझी मुलगी जावी असं थोडी वाटणार आहे. आणि रावण किती अहंकारी होता, किती त्रासदायी होता. ते घराणं करण्यासाठी तर धरणी माता स्वतः वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तोही सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भारा मजा आता. लहान बछड्याचं रूप घेऊन पृथ्वी स्वतः ब्रह्माकडे गेली, ब्रह्माला सांगितलं की हा रावण आताताई झालेला आहे, त्रास देऊ लागला आहे, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन, पळाले ब्राह्मण, दैत्या भेने वगैरे असं सगळं वर्णन आपला राम जन्माच्या अगोदर दिसतं. आणि मग असा हा आताताई असला रावण, त्याच्या नाशाकरता प्रभूने अवतार घ्यावा अशी विनंती धरती माताने केली होती. मग आताताई असला रावण जर त्यांनी धनुष्य उचलला तर माझी पोरगी आयुष्यभर त्याच्या इथे राहील. मग असा कसा जावया, तर जावई करायचा म्हटल्यावरती सासू जरा लक्ष देईल की नाही. तिला वाटलं असेल की असा आताताई असला दुराचारी असला रावण, याला माझी मुलगी जाऊ नये म्हणून तिने तिच्या ठिकाणी असलं संपूर्ण गुरुत्वाकर्षणचं बळ या त्या धनुष्याच्या जवळ स्थित केलं. आणि मग परिणाम ते धनुष्य कोणालाच उचलला गेलं नाही. धनुष्य प्रभू रामचंद्रांनी उचललं आणि ते त्यांच्याकडनं तुटलं. त्यानंतर परशुराम आले. तर मग पुढे काय झालं? परशुराम आले धनुष्य भंगाचा आवाज ऐकून. आणि मग आले तर परशुराम ज्या वेळेला आले, हातामध्ये परशु घेतलेला क्षत्रिय असले परशुराम, क्षत्रियांचा नायनाट केले बऱ्याच वेळा परशुराम. आणि रागीत परशुराम ज्या वेळेला समोर आले जनकाच्या, जनकाला विचारलं, जनका तू ही क्षत्रिय सभा का घेतली, तुला माझा नाश करायचा आहे का, एवढे सगळे क्षत्रिय तू कोणाच्या परवानगीने एकत्रित बसवलेस. म्हटले महाराज सीतेच्या स्वयंवरासाठी जो पण लावला त्या पणासाठी धनुष्य यज्ञ ठेवलेला होता, धनुष्य उचलण्यासाठी सगळे महीवरती
क्षत्रिय बोलवलेले होते. म्हणले ठीक आहे, पण मग आता हा आवाज आला, हा आवाज कशाचा? तेवढ्यात पाहिलं तर शिवधनुष्य तुटलेलं. मग रागवले. शिवधनुष्य, अरे जो तुला मी दिलेला होता शंकराचा धनुष्य, तो धनुष्य तू तोडलास. आणि मग जनक राजा भयभीत झालेला आहे, धावतच पुढे आलेला आहे, पाया पडलेला आहे. राजा परशुरामाच्या समोर नाक घसू लागलाय की माफ करा, का? कारण आताच पुढे माझ्या मुलीसाठी योग्य वर मिळाला, आणि आताच जर पुन्हा परशुरामाच्या समोर रामप्रभू आले तर परशुराम रामाचा नाश करेल, आणि पुन्हा माझ्या मुलीच्या कपाळावरती कुंकू लागायच्या आधीच ते मिटल्या जाईल. त्यामुळे माफी मागू लागले जनक. पण त्यावेळेला लक्ष्मण चिडका स्वभावाचा पहिल्यापासून. लक्ष्मण म्हटले, कशाला त्या म्हातारला काय घाबरता? म्हणले, सरळ सरळ सांगा ना, माझ्या भावाने धनुष्य तोडला. अरे कोणालाच उचलला जात नव्हता असा धनुष्य माझ्या भावाने तोडला. ताकदवान आहे का तो? कमी ताकदीचा आहे का तो? कळू द्या परशुरामालाही. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी ज्याने केली असा परशुराम, ज्याला धनुष्य सहजासहजी उचलता येत नाही, सायासाने धनुष्य उचलावं लागतं, आणि एवढा श्रेष्ठ असला धनुष्य, एवढा भारी धनुष्य, पण तो माझा प्रभू सहज सहज उचलतोय, त्याला प्रत्यंचा चढवतोय, तो धनुष्य तोडतोय. आणि मग लक्ष्मण समोर आलेला आहे. लक्ष्मण परशुरामाला म्हणू लागला, ए बाबा, धनुष्य काय करतो रे? वेल्डिंग करून आणून देऊ. म्हणले, अरे कोण आहे रे? म्हटले, हा अजून याचे दुधाचे दात पडले नाही आणि माझ्यासोबत गप्पा करायला आलाय. प्रभू म्हटले, जाऊ द्या ना, तुमचाच कोणीतरी भक्त असेल ज्याच्याकडनं हा धनुष्य उचलला गेला असेल, आणि तो लक्ष्मण लहान आहे अजून, त्याचे दुधाचे दात पडले नाही तुम्ही म्हणता, तसं त्याला बाजूला करा. एवढे शब्द उच्चारले की परशुराम अजून रागाने म्हटले, अरे त्याचे दुधाचे दात नाही पडले, त्याच्या तोंडात अजून दूधच आहे, तरी सुद्धा हा एवढं बोलतो, त्याला माझ्या नजरेपासून दूर करा, नाहीतर त्याला खल्लास करेल म्हटले माझ्या परशुराम. आणि मग मात्र लक्ष्मण पुन्हा हसले की विचारलं परशुरामाने, हसतो का? म्हणजे हसण्याचं कारण आहे, तुम्ही मला खरं ओळखलं. म्हणजे इथं कोणीच मला ओळखलं नाही का? आणि मला दूध माझ्या अजून तोंडातच आहे, कारण मी शेषनाग आहे आणि शेषाला दूध आवडतं म्हणे, आणि मग ते दूध माझ्या तोंडात कायम असतंच, तुम्ही मला खरं ओळखलं म्हणले. रामप्रभू मग समोर गेले परशुरामाकडे. परशुरामाला सांगितलं, तुमचाच कोणतरी सेवक असेल ज्याच्याकडनं हा धनुष्य उचलला गेला असेल. बोलता बोलता सहजच आपली छातीवरती जे काही उपरणं होतं ते उपरणं बाजूला केलंय, आणि तोही उपरणं बाजूला करून आपल्या छातीवरती मारलेली भृगु ऋषीने मारलेली लाथ, त्या लाथीचं चिन्ह श्री वत्सलांचन दाखवलं. ते वत्सलांचनाचं चिन्ह ज्या वेळेला परशुरामाने पाहिलं, लक्षात आलं हा अवतार आहे, आणि मग पुन्हा अशा पद्धतीने दंडवत करून परशुराम निघून गेलेले. मग लग्न करूनच ते परत इकडे लग्न करूनच घरी आले. ज्या वेळेला परशुराम विदाई झाली त्यावेळेला जनकाने शतानंदजीच्या सांगण्यावरनं अयोध्येकडे पत्र व्यवहार केला. पत्रव्यवहार कुठपासून सुरू झाला? त्राटिका वधापासून. पहिली मारली त्राटिका. आता मला शंका येईल, प्रभू राक्षसांचा नाश करण्यासाठी अवतार घेतात, मग इथे पहिली राक्षसीन का मारली? तर राक्षसीनेच जर संपवली तर राक्षस फायदाच होणार नाही, म्हणून राक्षसीने संपवली. बरं, माझा तसाच एक प्रश्न आहे. तुम्ही जसं म्हणताय की परशुरामाने 21 वेळा क्षत्रियांचा नाश केला, मग क्षत्रिय नंतर परत जन्माला आले कसे? सगळे क्षत्रिय संपवले नाहीत ना, त्या सगळे क्षत्रिय होतेच ना. 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली, नंतर मात्र त्यांनी कोप शांत करावा यासाठी त्यांचे अनेकविध, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी अशा पद्धतीने त्यांच्याकडे याचना केली की तुम्ही आता क्रोध जरा आवरा, असंच जर करत राहिले तर क्षत्रिय प्रजातीच नष्ट होईल. आणि म्हणून मग त्यांनी त्यानंतर क्षत्रियांवरचा राग कमी केला. बरोबर. मग क्षत्रिय राहिले. तुम्ही श्रीरामांनी केलेल्या वधाबद्दल बोलत होते. त्राटिका पहिली संपवली. मग त्राटिकेनंतर सुबाहू मारीचीची जी दशा केली, सुबाहू एका बाणात मारला आणि मारीची मात्र जिवंत ठेवला. आता मारीची का जिवंत ठेवला? सुबाहू जसा एका बाणात मरत होता तसा मारीची मरायला पाहिजे होता. मारीची का जिवंत ठेवला? मारीची जर मारला असता तर पुढे मारीचीचं जे मुख्य पात्र आहे सोन्याचं हरिण, ते हरिण मारीची सोडून दुसरं कोण बनलं असतं? हा, मग तो मारीची भविष्यात नाटकात कामाला येणार आहे म्हणून तो जिवंत ठेवला. आणि जो कामाचा नाही सुबाहू, तो एका बाणाच्या टोक्यात संपवला. बिनु फर बाण राम तेही मारा, सतयोजन का सागर पारा. बिगर टोकाचा बाण मारला मारीचीला, 100 योजन दूरपर्यंत त्याला
एका बिगर टोकाच्या बाण्याने लावलं. बिगर तिकिटी प्रवास. प्रभू रामांचं स्वयंवर झालं, त्यांचं लग्न होऊन ते परत अयोध्याला परतले आणि मग वनवासाला जायचा प्रवास कधीपासून सुरू झाला? थोडे दिवस वैवाहिक जीवन अयोध्येत चांगलं सुरळीत चालू राहिलं. नंतर एके दिवशी राजा दशरथ हर्षासमोर जाऊन उभे राहिले. त्यांनी असं दृश्य पाहिलं की ते जरा वेळ असं शांतच उभे राहिले, काहीच कळेना त्यांना. आणि मग अचानक उभे असल्या जागेवरतीच खाली बसले आणि मग मनोमन विचार करायला लागले की आता आपलं म्हातारपण जवळ आलं, आता आपण आपला राजकारभार मुलाच्या स्वाधीन केला पाहिजे. काय पाहिलं असं असं हर्षात पाहिलं आपल्या कानाच्या वरचा एक केस सफेद झालेला दिसला. श्रवण समीप भयू सुत केसा मानव जरटपण असं उपदेशा. कानाच्या जवळ असलेला एक पांढरा केस पाहिला. दशरथ राजा म्हटला आता आपलं जे राज्य आहे ते आपण मुलाच्या स्वाधीन करायचं. आताचे बरेच दशरथ आहे, त्यांच्या कानाच्या वरची एक नाही सगळेच केस पांढरे झाले तर डाय करतात. पण खुर्ची काय सोडणार नाही, खुर्ची सोडत नाहीत. पण इथे मात्र विचार केला की आपलं म्हातारपण येत आहे आणि मग आता आपण आपला राजकारभार आपल्या लेकराच्या स्वाधीन करायला पाहिजे. मग ही बातमी सगळ्यात पहिली गुरुदेव वसिष्ठांना सांगावी वाटलं. मग वसिष्ठांकडे गेले. वसिष्ठांना म्हटले रामाचा राज्याभिषेक करायचा आहे, कधी राज्याभिषेक करता येईल? ते म्हटले राम मंगल आहे, रामाचं सगळे कार्य मंगल आहेत, त्यामुळे रामाच्या कार्याकरता मंगल वेळेची वेळ पाहायची गरज नाही. जे कार्य त्या वेळेला होईल ती वेळच मंगल राहणार आहे, सुंदर राहणार आहे. आणि मग तशा पद्धतीने कुठलीही एखादी तिथी बघून 2-3 दिवसातच आपण राज्याभिषेक करू असं ठरलं. मग आता फार आनंद झाला मनात आणि तो आनंदाच्या भरात दशरथ राजाने सगळी अयोध्या नगरी सुशोभित करायला लावली. पण अजून कुठल्याही बायको जवळ असं सांगितलं नाही की मी रामाचा राज्याभिषेक करतो. सगळी नगरी सुशोभित झाली. कैकेयीच्या सोबत तिची पाठराखी एक आली होती, तिचं नाव मंथरा. तर मंथरेने पाहिलं गावात काहीतरी एवढी सजावट चालली, नेमका उत्सव कशाचा आहे. कोणाला तरी विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की कल हमारे राजा रामचंद्र हो गए, हम उनकी प्रजा. उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आणि आम्ही त्याची प्रजा होणार. हे ज्या वेळेला मंथरेने शब्द ऐकले, मंथरा धावतच निघाली. कुठे? कैकेयीकडे. कैकेयीच्या जवळ आली. कैकेयीला म्हटली कैकेयी तू वेडी तर वेडीच राहणार म्हटली, तुला दासीच बनावं लागणार आहे म्हटले थोड्या दिवसात. काय झालं काय विचारते म्हटले रामाचा राज्याभिषेक होणार आहे. रामाचा राज्याभिषेक शब्द ऐकला कैकेयीला इतका आनंद झाला. गळ्यातल्या लगेचच तिने जो काही रत्नजडित हार होता तो काढला, लगेच मंथराला देऊ केला. मंथरा माग तुला अजून काय बक्षीस पाहिजे असतील, माझ्या रामाचा राज्याभिषेक तू सांगितलास. फार आनंद झाला. तिचं भारतापेक्षा जास्त प्रेम रामावर होतं कैकेयीचं. पण या मंथरेच्या कुसंगतीमुळे तिच्या बुद्धीत परिवर्तन झालं. बरं. तरी सुद्धा मंथरला कैकेयी म्हणू लागली अगं तू कुबडी आणि जे माणसं कुबडे राहतात, आंधळे राहतात, ते माणसं जरा वाकड्या स्वभावाचे राहतात म्हटले. आणि तू वाकड्या स्वभावाची घरफोरी आहेस म्हटले. तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. तू तेडी आहेस ना म्हटले, त्यामुळे तुझे विचार तसे आहेत म्हटले. आणि त्यामुळे तू आमच्यात वैर निर्माण करू पाहते, चांगलं घर तुला चांगलं चाललेलं पावत नाही. ते म्हटले माझं काय जातं, तुला आता आयुष्यभर राम जर राजा झाला तर रामाची आई राजमाता म्हणून कौशल्य मिरवल, तुला दासी बनावं लागेल. आणि मग तिला सौतीमत सर्व तिच्या मनात जागा झाला. ती म्हटली मी दासी नाही, मी राणी बनायचा विचार करते, दासी बनायचा नाही विचार करते, मी राजमाता बनायचा विचार करते. मग म्हटले एक काम कर, तू दशरथ राजाकडनं 2 वरदान तुला जे पाठीमागे मागून घ्यायचे होते ते वरदान मागून घे. आणि मग एका वरामध्ये भरताला शासन माग, राजगादी माग, आणि दुसऱ्या वरदानामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास माग असं सांगितलं. बरेच दिवस तू लग्नानंतर बरेच दिवस असं वैवाहिक जीवन सुखी चालू होतं. पण अचानकच दशरथ राजाने पाहिलं, वाटलं दशरथ राजाला लेकराच्या हातात राज्यकारभार सोपावा. आणि मग ज्या वेळेला त्यांनी ही सगळी धूमधाम चालू केली ती मंथरने पाहिलं, मंथरने कैकेयीला सांगितलं. आणि मग त्यावेळेला वनवासाला जाण्याची वेळ आली. आणि वनवासाला जेव्हा निघाले तेव्हा लक्ष्मण सोबत गेला. लक्ष्मणांचंही लग्न झालं होतं, त्यांची बायको होती. तर बायकोला सोडून भावासोबत जाण्याचा निर्णय का घेतला असावा? आपण थोडा इतिहासाचा धांडोळा घेतला आपल्या लक्षात येईल.
इतिहासात अशा एका निर्वीर्याचं नाव येतं ज्याच्या मुलाचं लग्न होतं, पण स्वामीच्या कार्यापुढं मुलाचं लग्न लांब ठेवलं, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणले, प्राधान्य स्वामीच्या कामाला दिलं. मग ते सुद्धा लखनजी रामप्रभूला स्वामी मानत होते, परमेश्वर मानत होते, भ्राता बंधू होतेच की मोठे, आणि म्हणून माझ्या भावापेक्षा जगात काहीच श्रेष्ठ नाही असं समजलं. भोगाचा त्याग केला आणि ईश्वर असल्या प्रभूची संगती केली. बरं, जेव्हा आता वनवासाला निघाले, काही लोकांचं असं म्हणणं आहे की प्रभू रामचंद्रांनी मांसाहार केला, त्यांची मिशी का नव्हती, दाढी का नव्हती. तर ह्या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही कसं बघता आणि त्याच्यावर काय उत्तर आहे तुमच्याकडे? आपण जे चरित्र पाहतोय ते नराचं चरित्र नाहीये, नारायणाचं चरित्र आहे, सगळं दिव्य चरित्र आहे. आणि प्रभू मांसाहार कधीच करू शकत नाही, कारण मांसाहार जी व्यक्ती करते ती तमोगुणी प्रवृत्तीची राहते. बरं, प्रभू रामचंद्राची प्रत्येक क्रिया ही सत्वगुणी प्रवृत्तीची प्रत्येक क्रिया. सत्वगुणी पुरुष मांसाहार करू शकत नाही, आणि मांसाहार करणारा पुरुष सत्वगुणी राहू शकत नाही. मांसाहार करत नव्हते, कंदमुळे मिळायचे ना, कंदमुळे खात होते. आपल्या वैदिक संप्रदायात शाकाहारालाच प्राधान्य दिलेलं आहे, शाकाहार सर्वश्रेष्ठ सांगितलेला, आसुरी आहार सांगितला मांसाहार. असं म्हणतात की शूद्रांच्या बाबतीत त्यांचे काही मत चांगले नव्हते, काही शूद्रांचा त्यांनी जीव घेतला, तर हे खरं आहे का? शूद्रांच्या बाबतीत जर मत चांगले नसते तर भिल्लीन समाजाची असलेली शबरी तिथे उष्टपुरं खाण्याकरता देव तिच्या जवळ गेले नसते. शबरीला कोणी सांगितलं होतं की राम येणारच आहे? मातंग ऋषी, शबरीचे गुरु, त्यांनी गुरुची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. मग गुरुजी ज्या वेळेला अंतकाल जवळ आला त्यावेळेला गुरुजी जवळ आले की शबरी, तू आयुष्यभर माझी सेवा केली, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, आणि तुला आता एक सांगतो की तू एवढी भाग्यवान आहेस, तुझ्या घरी काही दिवसानंतर स्वतः जगाचा निर्माता प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येणार आहे, आणि मग तो ईश्वरी पुरुषच, जो कोणी येईल तो ईश्वरी पुरुषच राहील. तोपर्यंत शबरीच्या इथं कोणीच गेलेलं नव्हतं, जेव्हापासून मातंग ऋषी गेले. आणि बघा, इथे मला एक आवर्जून गोष्ट बोलावी वाटेल. देवाची सेवा करणाऱ्या मातंग ऋषीला देव भेटले नाही, पण गुरुची सेवा करणाऱ्या शबरीला मात्र देवाची प्राप्ती झाली. म्हणजे नुसती भगवत प्राप्ती भगवत भजन करून होत नाही, साधू भजन केलं की भगवत प्राप्ती होते. तुमरे भजन राम को पावे. आपण हनुमंतरायाचं भजन केलं की रामाला भक्ती प्राप्त होते. नुसती रामाची भक्ती केली तर ती रामाला प्राप्त होईल न होईल सांगता येत नाही. ते असंही म्हणतात ना, जर देव आपल्यासोबत नाराज असला तर गुरु असतो एक मध्य, पण जर गुरुच रुसला तर देवापर्यंत कधीच पोहोचता येत नाही. देव रुष्टो गुरुस्त्राता, गुरु रुष्टो न कश्चन, गुरुस्त्राता 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 न कश्चन. म्हणजे जर आपल्यावरती देव नाराज झाला तर गुरु मध्यस्थी करू शकतात, पण गुरुच जर नाराज झाले तर मग देवाचा बाप आहे मध्यस्थी नाही करू शकत. बरं, राम, लक्ष्मण, सीता हे वनवासाला निघालेत, आणि इकडे रावण हा खूप जास्त शक्तिवान, बुद्धिवान असा एक व्यक्ती होता. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेघनादचा जन्म, ग्रहांना सगळं एकत्र आणून ते बांधून ठेवणं, शनीला असेल, तर ह्याच्या मागे मेघनाद आणि यांचं हे एवढे बलवान कसे झाले रावण, ह्याच्या मागे काय कथा आहे? रावणाने पूर्वी फार घनघोर तपश्चर्या केली होती. रावण नुसता बलवान नव्हता, रावण विद्वान सुद्धा होता. नक्षत्र कुशलो भवान, नक्षत्र जाणण्यात चतुर होता रावण. रावणाचे जे वडील आहेत पौलत्स्य ऋषी म्हणतात, त्याचे पुलत्साचा पुत्र म्हणून पौलत्स्य, विश्रवा नाव त्यांचं रावणाच्या वडिलांचं, ते ब्राह्मण होते, आणि आई मात्र आसुरी प्रवृत्तीची. या दोघांच्या संभोगातून निर्माण झालेले हे लेकरू रावण. आता हा रावण ब्राह्मण होता आणि आसुरी प्रवृत्तीचा असल्यामुळं दुराचारी होता. मग आता सुरुवातीला त्यांनी तप केलं, तप करून सामर्थ्य मिळवलं, आणि नियम आहे, जो बलवान होतो, बळी तो कानपिळी, जो बलवान होतो तो इतरला त्रास देतोच. बरं, पुढे काय झालं? त्यांचं लग्न, किंवा मग ज्यांच्यासोबत लग्न झालं ते आसुर होते की ब्राह्मण होते? त्यांचं लग्न मंदोदरी सोबत झालं, रावणाचं लग्न. बिभीषणाच्या बाबतीत तसं फारसं सांगितलं जात नाही, पण असं म्हणतात की ज्या वेळेला रामप्रभूने रावणाचा वध केला
त्यानंतर मंदोदरीचा स्वीकार कर असं बिभीषणाला सांगितलं. आणि मग बिभीषणाने मंदोदरीचा स्वीकार केला. अशी आख्यायिका आहे. हे किती भाऊ होते? 3 भाऊ, विभीषण, रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा. हा ही बहीण. हा ही बहीण, म्हणजे हे 4 भावंड होते. तर प्रत्येकाला एक वेगवेगळं वरदान मिळालं होतं. ते वरदान कोणी आणि कधी दिलं होतं? शूर्पणखेने तपश्चर्या केलेलं वर्णन आपला तुलसी रामायणात पाहायला नाही मिळत. पण कुंभकर्णाने, बिभीषणाने आणि रावणाने तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने विचारलं, सांगा एवढी तपश्चर्या केली, काय पाहिजे तुम्हाला? म्हटले मला अमर व्हायचंय. रावणाने सांगितलं. म्हणजे अमर तर कोणाला होता येत नाही, कारण सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदू. ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. पुण्याची पावटी सरे सवेची, इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. इंद्रादिकाला मरावं लागतं. येथे नाही गुरु आले अवतारी, रती पामर जीव किती. मग म्हटलं असं काहीतरी सांगा की मला माझं मरण सामान्य म्हणजे इतरांकडनं असं देवतांकडनं नको किंवा यांच्याकडनं नको असं तर सगळं त्यांनी बोलून घेतलं होतं. माझं नरण जर झालं फक्त वानर मनुज जाती जोई मारे, एक तर वानराकडून नाही तर नराकडून, या दोघांकडनंच माझं मरण झालं पाहिजे. कारण तो त्या दोघांना काही क्षुल्लक समजत होता, कारण मनुष्य तर आपला मारू शकत नाही, वानरही मारू शकत नाही. मरण द्यायचं असेल तर नराकडून द्या, नाही तर वानराकडून द्या. एरवी मला दुसऱ्यांकडनं मरण नको असं वरदान रावणाने मागून घेतलं. बिभीषणला विचारलं तुला काय पाहिजे? बिभीषण म्हटलं काही नाही, धर्म न अर्थ न काम रुची, पद न चाहे निर्वाण, जन्म जन्मरती राम पद, हे वरदान आण. मला दुसरं काहीच नको, मला फक्त एक भगवत भजनाची आशा असावी, भगवत भजन माझ्याकडनं करावं. तो हरिभक्त होता. आणि मग कुंभकर्णाला विचारलं तुला काय पाहिजे? कुंभकर्णाला इंद्रपद पाहिजे होतं, पण सरस्वती त्याच्या जिभेवर बसली आणि सरस्वती जिभेवर बसल्यामुळे जिभेचं वजन वाढलं आणि मग त्यांनी इंद्रासन म्हणण्याऐवजी निंद्रासन म्हटलं. तो बरं निद्रासन. ब्रह्मदेव म्हटले ठीक आहे, आता निद्रासन मागितलं, सोते रहो. आणि मग रावणाने पुन्हा सांगितलं की आता माझ्या भावाला जर तुम्ही झोपण्याचाच असा वर दिलेला असेल आणि तो आयुष्यभर जर झोपूनच राहत असेल तर त्याच्याकडनं कर्तृत्व काय काढणार आहे, तर त्याच्या जीवनाचा आनंद कसा घेईल? म्हटलं एक काम करा, तो 6 महिने झोपत जाईल आणि त्यातून फक्त एकच दिवस जागा राहत जाईल. मग तो 6 महिने झोपायचा आणि फक्त एकच दिवस जागा राहायचा. तेवढ्या दिवसात तो खानपान करायचा, मदिरापान करायचा, काय असेल ते तमाशे नाटकाने सगळं पाहायचं, 90 वगैरे सगळं ओके कार्यक्रम. मेघनाथचं नाव मेघनाथ काय आणि त्याचा जन्म कसा झाला? ज्यावेळेला त्याचा जन्म झाला ना त्यावेळेला मेघ म्हणजे ढग, नाद म्हणजे आवाज. ढगांचा जसा आवाज होऊ लागतो ना तसं तो रुदन करू लागला, रडू लागला. आणि मग ढगाचा आवाज येतो तसा आपल्या लेकराच्या रडण्याचा आवाज येतो, म्हणून त्याचं नाव मेघनाथ ठेवलं रावणाने. आणि त्याचा जन्म होते वेळी रावणाने अशी काळजी घेतली होती का सगळे ग्रह एकाच लाईनीत ठेवले होते त्याच्या 11व्या स्थानात, म्हणजे अति उच्चतम स्थानात. पण शनी मात्र एक राज बदलून 12व्या घरात गेला होता. परिणाम मात्र तिथं इंद्रजिताला मेघनाथाला मरावं लागलं. असं आहे. मग जेव्हा हा 12व्या स्थानी गेला, 12व्या घरात गेला शनी, तेव्हा शनीला असं म्हणतात की शनीला बांधून ठेवलं होतं लंकेमध्ये. मग तेव्हा ते हनुमानांनी ज्या वेळेला आले लंकेमध्ये त्यावेळेला त्यांनी बघितलं की कुणीतरी असा निलवर्णीय पुरुष आहे, त्याचं भीतीकडे तोंड करून त्याला बांधून ठेवलंय, लंकेकडे त्याला पाहू दिलेलं नाहीये. पण मग हनुमंतरायांनी त्याची सुटका केलेली. त्याची सुटका केली की मग तू म्हणू लागला की तू मला एवढ्या मोठ्या संकटातून सोडवलंस, त्यामुळे आता जिथं जिथं तुझे भक्त असतील किंवा प्रभू रामाचे भक्त असतील त्यांना मी त्रास कुठल्याही पद्धतीने देणार नाही. म्हणून ज्याच्या पाठीमागे शनी लागतो मग ब्राह्मण लोक त्याला सांगतात की तुला हनुमान चालीसाचा पाठ करावा लागेल. मग हनुमानाला तेल का वाहतात? हनुमंताच्या पायाला जखम झालेली होती, ती जखम भरण्यासाठी म्हणून तेल वाहतात. ती जखम भरतामुळे झाली होती. भरताला असं वाटत होतं की माझा भाऊ ज्या ठिकाणी वनात गेलाय वनवासात, मग ते माझ्या भावावरती चाल करून कुणीतरी महाभयंकर राक्षस काहीतरी हा पर्वत वगैरे घेऊन चालला की काय उड्डाण करून आणि माझ्या भावाच्या अंगावर टाकेल किंवा तिकडे त्यांचा काही विध्वंस करेल की काय, म्हणून बाण मारलेला होता. त्या बाणाने बऱ्याच वेळा विचार केला लागाव का न लागाव, तसा तो बाण हनुमंतरायाच्या छातीत लागण्यासाठी टाकलेला होता. पण मग तो बाण छातीला नाही लागला, तो बाण पायाला लागला. का? कमीत कमी हरिभक्ताच्या पायाला स्पर्श करावं म्हणून बाण पायाला लागला, गुडघ्याला. लेना देना कुछ नहीं, सब किस्मत का खेल, विभीषण को लंका मिली, हनुमान जी को तेल.
बरं, आता वध आणि खून ह्याच्यामध्ये अंतर असं आहे की वध हा नराधमाचा केला जातो आणि खून म्हणजे निर्दोष माणसाचा केलेला तो खून, बरोबर. आता बालीचा वध केला की खून केला? बालीचा वध केला. पण बालीने तर काही कुकर्म केलेच नव्हते. जो नर आधम आहे, जो नराधम आहे त्याचा वध होतो आणि हा बाली आदम होता. आदम कसा, तुलसीदासजी तुलसीरामानं सांगतात, स्वतःची कन्या, स्वतःची आई, ता की कुदृष्टी बिलो कै कोई, तहा बदे कचवा अपराधन होई, अनुज बधू भगिनी सुत नारी, सुनशट कन्या समयचारी, ता की कुदृष्टी बिलो कै कोई, तहा बदे कचवा अपराधन होई. तो त्याच्या भाऊजाईला सोबत घेऊन राहत होता. सुग्रीवाची पत्नी, ती त्यांनी स्वतःची करून घेतली होती आणि मग कुठेतरी लहान भावाला राजगादीवर काढून टाकलं होतं. राजगादी त्याला देत नव्हता आणि त्रास द्यायचा त्याला, म्हणून मग त्याचा वध केला. मागून का मारलं, म्हणजे समोर जाऊनही मारू? ताकद अशी होती बालीमध्ये, बालीच्या समोर युद्धासाठी जो कोणी जाईल ना त्याची अर्धी ताकद बालीला मिळत होती. आणि मग रामप्रभूंनी जर सामोरून बाण मारला असता तर रामाची अर्धी ताकद बालीत जर राहिली असती तर मला नाही वाटत बाली संपला असता, कारण बाली सामान्य नाहीये. ह्या बालीने ज्या वेळेला रावणाला युद्धाची खुमखुमी, काहींना जोर असतो, आणि नारदाला एकदा विचारलं, म्हटलं नारदजी थांबा, म्हटलं आज कुस्तीच खेळायची. नारद म्हटले, बेटा आमच्यासोबत कुठं कुस्ती खेळतो, तुला कुस्तीच खेळायची असेल तर म्हटलं बालीसोबत युद्ध कर. मग कुठे आहे तो बाली? सांगितलं किष्किंधा नगरीत वगैरे बघितलं. मग तिथे गेलेले आहेत. बालीचा नियम होता तो त्रिकाल संध्या करायचा. दुपारच्या वेळेला तो स्नानाला गेला होता समुद्रात, आणि त्या समुद्रात स्नानाला गेला की याला वाटू लागलं रावणाला बालीच्या समोर जाऊन युद्ध करणं योग्य नाही, म्हणून पाठीमागून जाऊन बालीला धरायला गेला रावण. ते रावण चाल करून आलेलं लक्षात आलं की त्यांनी उगा रावण धरला असं बगलेत दाबलं. 7 समुद्राचं स्नान केलं. 7 समुद्राचं स्नान करून माघारी आले. बालीच्या लक्षात नव्हतं हे बगलेत दाबलेले म्हणून. बापरे. घरी आले. आता लहान लेकरू अंगद पाळण्यात खेळत होता. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामात फार गोड वर्णन केलं. ते लहान लेकरू होतं, त्या अंगदाला उचललेलं, उचलताना त्या काख्यातला असलेला रावण गळून पडला खाली की तो धावू लागला. ते 10 डोक्याचं 7 बघितलं खेळणं. अंगद म्हटला, डॅडी मेरे को वही खिलौना चाहिए, मला तेच पाहिजे. आणि मग काय करावं, मी म्हटलं ठीक आहे, तुला जर ते खेळणं पाहिजे तर मी आणून देतो. धावतच गेले आणि पकडलं. मग तो अंगदाच्या पाळण्यावर असा रावण खेळण्यासारखा टांगला होता. बापरे. अंगदाचे मूत रिचवी रावणाचे मुखात, असं एक भावार्थ रामायणात खूप गोड ओवी आलेली आहे. प्रभू रामांनी बालीचा वध केला तरी त्यांचा पोटचा मुलगा अंगद हा रामांच्या बरोबर गेलाच कसा? ज्या वेळेला बाली वध झाला त्यावेळेला अंगद जवळ आलेला आहे. अंगदाची आई जवळ आलेली आहे बालीच्या जवळ. आणि मग प्रभूंनी बालीच्या मंडळीची समजूत घातली, अंगदाची समजूत घातली. आलेला प्रत्येक जण जाणारे वगैरे, आएगा सो जाएगा वगैरे वगैरे, जातस्य ध्रुव मृत्यू, असे वेगवेगळ्या प्रमाणे सिद्ध केलं असेल. बालीने सांगितलं की अंगदा, मी जातोय, माझं थोडं आचरण चुकलं तर मला मरावं लागलं, पण मी मुक्त झालोय कारण मला देवाच्या हाताने मरण आले. रावण सुद्धा तुम्हाला काय वाटतं, रावण इतका बावळट होता का? त्याला कळत नव्हतं का लंका संपणार आहे, पण तरी तो युद्ध का करत होता? त्याला फक्त स्वतःला मुक्त नव्हतं करून घ्यायचं, सगळ्यांना मुक्त करून घ्यायचं होतं. जर रावण पहिल्याच दिवशी युद्धात आला असता, पहिल्याच दिवशी युद्ध झालं असतं, पहिल्याच दिवशी रावण मेला असता, संपलं असतं ना. रावण सगळ्यात शेवटी का गेला? 87 दिवसाचं युद्ध, त्याच्यात 15 दिवस युद्ध बंद राहिलं, 72 दिवस युद्ध चाललं. रावण शेवटचे 5 दिवस युद्धाला गेला. अगोदर रावण कधी गेलाच नाही 72 दिवसात. असं का? रावणाला सगळ्यांचा उद्धार करायचा होता. बरं. बिभीषणाच्या कमंडलात का लात घातली होती? लात एवढ्यासाठीच, कमीत कमी बिभीषणाच्या कमंडलात लात घालून बिभीषण आपल्यापासून दूर करायचा, नंतर एक जण तरी आपल्या वंशाचा दिवा लावण्यासाठी जगला पाहिजे, म्हणून बिभीषण कमंडलात लात घालून बाजूला पाठवलं. रावण हुशार आहे. एकतर देव एवढी भक्ती करायची का देवाने मुक्त केलं पाहिजे, नाहीतर देवाशी इतका विरोधाभास करायचा की देवाने स्वतः आपल्याला मारलं पाहिजे. आणि मग श्रीकृष्ण कोपोने ज्यासी मारी तो पावी जे परब्रह्म साक्षात्कारी. कृष्ण ज्याला मारतो, कृष्ण म्हणजे देव, रामप्रभू म्हणा, कृष्ण म्हणा, देवता ज्याला मारते ना तो व्यक्ती मुक्त होतो. म्हणून पुतना मारले तर पुतना मुक्त झाली होती.
तू असंकाधिकाचे निमाने सायुज्य सौर सुदिदला पुतणे वगैरे सगळं कथा बघा आहे. तर इथे बालीने सांगितलं की मी देवाच्या हातून मरतोय, त्यामुळे मला सद्गती प्राप्त झालेली आहे. आचरण माझं चुकलं होतं, त्याची शिक्षा मला मिळालेली आहे. पण मी तुला सांगतो, तुझ्याकडे विनंती आहे माझी की तू इथून पुढं मला रामप्रभूची सेवा तर करायची संधी मिळाली नाही, ते सौभाग्य तुला प्राप्त झालंय. तू रामप्रभूंची सेवा कर आणि मुख्य भूमिका रामप्रभूंची बजाव. आणि मग ती बजावली त्यांनी. अंगशिष्ट हे प्रकरण आपण बघा रामायणातलं. आता हे बाली, अंगद, हनुमान हे वानर होते, त्यांना खरंच बोलता येत असावं? बोलणं म्हणजे काय हो? बोलणं म्हणजे आपल्या मनातील विचार दुसऱ्याला कळवणं. बोलणं म्हणजे भाषा. भाषेच्याच आधारे कळवलं जातं ना. भाषा येत होती का असं विचारा, बोलता येत होतं का असं विचारू नका. कारण आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचं जे साधन आहे त्याला बोलणं म्हणतात. प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवावी लागते असं नाही. काही काही आता मी असं केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे महाराज काय मागताय, अशावरनं पाणीच समजा महाराज. मी पाणीच समजलो. म्हणजे मागणारा व्यक्ती काय मागतोय, काहीतरी खानाखुणाने कळतं ना. आपल्या मनातील विचार दुसऱ्याला कळवण्याचं साधन आहे, त्याला भाषा म्हणतात. केवळ बोलून दाखवण्याला भाषा म्हणत नाही. कदाचित ते कळून दाखवत असतील आणि ते बोलत होते की न बोलत होते हे पाहिलं मी काही त्रेतायुगात नाही, मी कलियुगात मी नाही सांगू शकत. बोलणं तर आहेच, पण त्याचबरोबर म्हणतात की त्यांना पंख नसून ते उडतही होते. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते एक झेप घ्यायचे आणि त्या स्थळापर्यंत पोहोचायचे. सगळेच वानर उडत नव्हते. उड्डाण करण्याची शक्ती हनुमंतरायामध्ये होती. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. उड्डाण करून लंकेचं शोधन अशा पद्धतीने केलं असं तुकाराम महाराजांची वाणी. उड्डाण करण्याचं सामर्थ्य सगळ्यात नव्हतं, हनुमंतरायात उड्डाण करण्याचं सामर्थ्य होतं. त्याचाही त्यांना विसर पडलेला होता. जांबुवंताच्या सांगण्यावरनं त्यांना पुन्हा त्यांच्या शक्तीची स्मरण झालं आणि मग त्या शक्तीचा उपयोग करून त्यांनी उड्डाण केलं. रामायणातलं सगळ्यात महत्वाचं पात्र जांबवंत काका आहेत. म्हणजे त्यांनी सगळे गोष्टी दाखवल्या. परत हनुमानाची जी हे गेली होती शक्ती, विसर पडला होता, ती परत आणून दिली. नक्की हे जांबवंत हे पात्र काय नक्की? जांबवंत ब्रह्मदेवाचा मुलगा आहे. ज्यावेळेला असं दोन कथा भाग आहे. मधुकैटभ दैत्याचा नाश करण्यास ज्यावेळेला नाश करायचा होता ते मधुकैटभ ब्रह्मदेवावर चाल करून आले. आता एवढे महाभयंकर राक्षस आपल्यावर चाल करून आले याची भीती ब्रह्मदेवाला वाटली. अंगाला घाम आला आणि त्या घामातून ज्याचा जन्म झाला तो जांबुवंत आहे. बरं, अशी कथा एक. आणि दुसरी अशी सहजच ब्रह्मदेवाला जांभाळी आली, जांभाळातून ज्याचा जन्म झाला तो जांबुवंत असं. अच्छा. आणि वरह अवतार शिंकेतून आले आणि हे जांभई देऊन आले. बरं, आपण येऊयात सीताहरणाच्या चॅप्टरवर. सीतेचं हरण हे निश्चित होतच किंवा रावणाने त्याच्या बहिणीसाठी घेतलेलं हे एक रिवेंज किंवा एक बदला होता? ज्या वेळेला जनक नगरीमध्ये धनुष्य यज्ञ होता त्यावेळेला धनुष्य यज्ञ धनुष्य उचलण्यासाठी रावण आला होता. रावण आला की रावणाने पहिलं विधान केलं जनकाला, जनक कन्या दौ या धनवा दौ, कन्या दौ या धनवा दौ. जनकाने उत्तर दिलं, रावण नक्षत्र कुशलो भवान, नक्षत्र कुशलो भवा. कळलं नाही? रावणाने विचारलं जनका, अरे कन्या रास अगोदर आहे का धनुरास अगोदर आहे? मग आधी कन्या देऊन टाक, कन्या रास अगोदर आहे, धनुष्याचं नंतर बघू. हे शब्द ज्या वेळेला जनकाने ऐकले, जनक म्हणले, ए बावळटा, नक्षत्र कुशल भवान, तू ब्राह्मण आहे म्हणून नक्षत्र जाणण्यात कुशल आहेस, पण नक्षत्र कुशल भवान, क्षत्रियाच्या बाबतीत तू कुशल दिसत नाही, नेबळट दिसतो ना पुसका म्हणली. मग त्याला त्याचा राग होता आणि ह्या पोरीमुळे आपला अपमान झाला होता, ही उचलायचीच हे ठरवेलच होतं आधीपासूनच. ते शूर्पणखेचं कारण नाही झालं. मग शूर्पणखेने वर्णन तसं केलं होतं की सीता दिसायला फार सुंदर आहे, अशा 100 मंदोदऱ्या आणल्या, हजारो मंदोदऱ्या आणल्या तरी त्या सीतेची बरोबरी होणार नाही, इतकी सुंदर सीता आहे, ती तू आणायला पाहिजे, ती तुझी पत्नी म्हणून शोभल वगैरे. आणि राक्षसच त्याला म्हणतात ना, ज्याला परस्त्री बद्दल अंतकरणात असं काही भाव निर्माण होतात. माने बाडे खलबो चोर जुवारा, जे लंपट पर धन पर नारा, मानई माता पिता नाही देवा, साधून सन करवा वै सेवा. खल प्रवृत्तीचे जे लोक आहेत परस्त्रीबद्दल आसक्ती असतेच.
बरं, सीतामातेचं हरण झालं, त्याच्यामध्ये एक हरणाचा उल्लेख येतो. तो हरण म्हणजे नक्की कोण? रावणाचा मामा मारीची, ज्याला आपण मारीची मामा म्हणतो. त्या मारीची मामाकडे रावण गेला होता. सांगितलं, तुम्हाला रामाची पत्नी चोरून आणण्यासाठी मला सहकार्य करावं लागणार आहे. मारीचीने विचार केला, जर न सहकार्य करावं तर रावण आपल्याला मारेल, सहकार्य केलं तर राम आपल्याला मारेल. मरण निश्चित आहे, पण रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मरून मुक्त हो. संसारात तरी मरायचं तर परमार्थात तरी मारायचं, मग संसार करून मरण्यापेक्षा परमार्थ करून मरू, असा विचार मारीचीने केला. आणि मग मारीची हरण बनून सीतेच्या समोरून गेली. सोन्याची कांती पाहिली हरणाची, आणि सीता माता म्हणू लागली, मला हे हरण पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, मायावी असलेला हरण आजपर्यंत सीतेने बघितलेलं नव्हते का? बरोबर. सीता वनात राहत होती, 14 वर्षाचा वनवास आहे तिला, 14 वर्षात तिने हरण पाहिलेच नाही का? मग तिला आजच हरण का आवडलं? तर ते हरण होतं मायावी, आणि आजची सीता होती मायावी. बरं. ज्या वेळेला 13 वर्ष पूर्ण झाले, 14व्या वर्षाला सुरुवात होणार वनवासाच्या, त्यावेळेला रामप्रभूंनी सीते मातेला सांगितलं, सीता, इथून पुढे खऱ्या अर्थाने फार मोठं काम तुझ्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे आता तू काय कर, तुझ्याऐवजी तुझी पडछाया तिचा मी स्वीकार करतो. अग्निदेवता प्रगट केली, अग्निदेवतेच्या स्वाधीन मूळ सीता दिली, आणि वेदवती नावाची जी सीतेची पडछाया, ती पडछाया जवळ ठेवली, म्हणून तिला रामाने स्पर्श नाही केला. ज्या वेळेला राम रावणांचं युद्ध झालं, त्यावेळेला रावण मृत्युमुखी पडल्यानंतर प्रभूंनी सीता पुन्हा अग्नीतून वापस घेतली. ती अग्नी परीक्षा नाहीये, जी अग्नीकडे सीता ठेवायला दिली होती ती सीता पुन्हा वापस घेतली. मग तिचा स्वीकार प्रभूने केला, कारण प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहे. एक बाणी एक वचनी एक पत्नी म्हणतात ना. आजची सीताही मायावी आणि आजचा हरणही मायावी, म्हणून मायावी हरणावरती मायावी सीतेची दृष्टी गेली. बरं, आता हरिण आवाज देतोय बघा तुम्ही, ज्या वेळेला हरिण मारण्याकरता प्रभू पुढे पळताय, आणि मग हरणाच्या लक्षात आलं की आता रामाचा बाण मला लागतोय. रामाने बाण मारलेला आहे, हरण हातातच येत नाही म्हटल्यावरती हरणाने आवाज केला, हे सीते, हे लक्ष्मण. बरोबर आहे. आता लक्ष्मणही तिथेच होता, लक्ष्मण दाराच्या बाहेर, सीता कुठे येत होती. मग अगोदर जो सिक्युरिटी त्याला आवाज जाईल का घरात जो झोपलाय त्याला आवाज जाईल? आधी सिक्युरिटीला जाईल. बरं, क्षत्रिय कोण आहे? लक्ष्मण आहे की सीता आहे? लक्ष्मण आहे. मग क्षत्रियाला आवाज जायला पाहिजे, पण हा क्षत्रियाला आवाज न जाता डायरेक्ट सीतेला आवाज होतो का? मायावी हरणाने मायावी सीतेला दिलेला आवाज आहे. बरं, त्यामुळे तिला आवाज गेला. मग तिने सांगितलं तुम्हाला जावं लागतं. आता याच्यात एक गंमत थोडी सांगेल, मला वाटतं आवर्जून हा भाग नोट करावा. आजपर्यंत सीता रामप्रभूंसोबत राहिली, सतत प्रभूंच्या चरणाचाच विचार ती करत होती. एकदाच तिने फक्त सोन्याच्या हरणाचा विचार केला. देवाला वाटलं हिला आज चरणापेक्षा हरण महत्वाचं वाटायला लागलं, हिला सोनं महत्वाचं वाटावं लागलं. त्यामुळं आता हिला अशा ठिकाणी येऊन बसू का जिकडं पाहिजे तिकडं सोनंच दिसल. बरं, थोडं मन विचलित झालं, चरणाचं मन फक्त हरणावर गेलं. देवाने तेवढंच मन विचलित झाल्याचं पाहून सीते मातेला जिकडं पाहिजे तिकडं सोनच दिसेल अशा नगरीत नेऊन बसवलं. आणि असं म्हणतात की वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेखा याचा उल्लेखच नाहीये. तुलसी रामायणात मात्र तो वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. बरं, ज्या वेळेला सीतेचं हरण झालं त्यावेळेला वर्णन नाही, पण लंका कांडामध्ये असं वर्णन आहे. ज्या वेळेला मंदोदरी रावणाजवळ गेली आणि मंदोदरी रावणाला सांगत होती, अहो तुम्ही ऐका, ती जगतजननी आहे आणि तो जगाचा देव आहे, जगत देव आहे. तो जगत देवाकडे त्याची पत्नी सुपूर्त करून द्या. तुमच्यात पौरुषत्व नाहीये, तुमच्यात बळ नाहीये, तुम्ही नेबळट आहे. अहो लक्ष्मणाने मारलेली रेखा तुम्हाला ओलांडता आली नाही, एवढं तर तुमच्यात पौरुषत्व. आणि ज्या वेळेला तो तुमच्या समोर युद्ध झालेली त्यावेळेला तुम्ही टिकणार आहे का? ऐका तुम्ही माझं. हे उच्चार करत ज्या वेळेला मंदोदरी म्हणते त्यावेळेला मंदोदरीच्या मुखात तुलसीदासजीने ते शब्द घातलेले आहेत. बरं, लक्ष्मण रेखाचे. बरं. आणि असं म्हणतात की रावणाने सीतामातेला कधीच हात नाही लावला, पण वाल्मिकी रामायणात कदाचित असंही आहे की ओढत ओढत नेलंय. सीतामातेला सुरुवातीला तो ओढलं, हात नाही लावला म्हणजे वाईट दृष्टीने स्पर्श नाही केला. बरं, रावणाला श्राप होता, रावणाचा भाऊ कुबेर आणि कुबेराचा मुलगा नलकुबेर. त्या नलकुबेराची पत्नी रंभा, त्या रंभेवरती बळजबरी करण्याचा प्रयत्न रावणाने केला. त्यावेळेला रंभेने त्याला शाप दिला होता
का जर एखाद्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध जाऊन तू तिच्या शरीराला स्पर्श करशील कामासक्त होऊन, तर त्याच वेळेला तुझा मृत्यू जवळ येईल, त्याच वेळेला तुझा मृत्यू होईल. म्हणून तो सीते मातेला कधी त्यांनी तशा भावनेने स्पर्श केला नाही. आणि दुसरं कारण, ज्या वेळेला तो भिक्षा द्यायला गेला त्यावेळेला कळत न कळत त्याच्या मुखून शब्द गेले, मा भिक्षाम देही, तो मा म्हटला. आणि एकदा आई म्हटलाय. आई जिच्याशी आईचं नातं जोडले, तिच्यासोबत कुकर्म करायला कदाचित रावणाचं मन धजावलंही नसेल. बर, नंतरून मग सगळ्या ह्या भेटीगाठी झाल्या, हनुमान वगैरे हे सगळे भेटले. त्याच्यानंतरून पुढे जात असताना त्यांनी रामसेतू बांधला सेनेने. ते दगड खरंच रामाच्या नावानेच ते तरंगले होते का? रामाच्या नावाने दगड तरंगले. ती रामाच्या नावाची शक्ती. पण त्यांच्याकडे 2 इंजिनियर होते, नल नील. नाथ नल नील कपिदऊ भाई, लरिकाई ऋषी आशिष पायी. त्यांनी फक्त स्पर्श जरी केला एखाद्या दगडाला, तो दगड पाण्यावर तरंगत होता. का बरं? हे लहानपणी दोघे भाऊ खोडील होते. मुनी लोक असे तपश्चर्या करत बसले की मग ते त्यांच्या समोरचे देव उचलायचे आणि पाण्यात नेऊन फेकायचे. यांना परत छान हातोडी घेऊन देव तयार करावं लागायची, मूर्ती तयार करावी लागायची, प्राण प्रतिष्ठा करावी लागायची. मग त्यांच्या पुढे ध्यानाला बसावं लागायचं ऋषी लोकांना. मग त्यांनी असं त्यांना शापच देऊन टाकला नलिनीला, का जा इथून पुढे तुम्ही काही टाकलं पाण्यावर तर ते तरंगत जाईल. मग ते दगडाचे देव पाण्यावर तरंगायचे. मग हे ब्राह्मण लोक, ऋषी लोक पोत पोत जाऊन ते देव घेऊन यायचे आणि पुन्हा प्रस्थापित करायचे. मग त्यांना तो मिळालेला श्राप, लरिकाई ऋषी आशिष पायी. पण या ठिकाणी तुलसीदासजी म्हणतात तो श्राप नसून तो आशीर्वादच त्यांना ठरला. आणि मग प्रभूच्या कार्यासाठी त्यांना फार मोठं योगदान लाभलं. त्यांना तो आशीर्वचन होतं. आणि ते तसं समुद्राने सांगितलं होतं की तुमच्यात हे 2 इंजिनियर आहे, तुम्ही त्यांना सांगा दगडाला हात लावायला, त्यांनी स्पर्श केला की दगड तरतील. तसे दगड रावणाच्या नावाने सुद्धा दगड पाण्यावर तरंगले होते, माहिती. बरं. ज्या वेळेला राम नावाने दगड पाण्यावर तरंगले, हे लंकेतील काही लोकांनी ऐकलं. त्यांनी लगेच पक्ष सोडला. रावणाचे झेंडे खाली टाकले, रामाचेच घेतले. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय. बर. लक्षात आलं रावणाच्या, असं जर झालं तर आपलं सगळं सैन्य तिकडं जाईल, आपल्या बाजूने कोण राहणार. ते म्हटले रामाच्याच नावाने दगड तरतात का, आपण तरंगून दाखवू शकतो. कसं काय? गेलेले मोठा दगड घेतला आणि त्याच्यावर रावण नाव लिहिलं आणि असं दगड पाण्यावर सोडला. दगड पाण्यावर सोडला की तो तरंगला. सगळ्यांनी रावण महाराज की जय, रावण महाराज की जय नारे लावले. आता माणसाचं जे गौप्य राहत ते कुठेही माणसाचं मोकळं नाही होत. बायकोजवळ सगळंच मोकळं करावं लागते. मंद तरी म्हणू लागले, अहो तुमची सगळी ताकद मला माहिती आहे, तुमच्या नावाने दगड तरणे एवढे तुम्ही पुण्यवान निश्चितच नाही. कसे काय दगड तळले? म्हणले मी दगडाला शपथ दिली होती, नाव जरी वर माझं राहिलं तरी दगडात तुला रामाची शपथ जर बुडाला तर बुडू नकोस म्हणून तो तरला होता म्हणे. आणि याच्यावर एक विनोदाने जुने कीर्तनकार दृष्टांतही सांगतात की ज्या वेळेला राम सेतू तयार झाला, रामप्रभूंनी संध्याकाळची 4:30-5 वाजता वाजेची वेळ साधली आणि नदीच्या तटावर गेले बाजूला एकांतात. असा मोठा दगड घेतला नारळ एवढा आणि तो पाण्यावर टाकला, तो बुडाला. मग सफरचंद एवढा घेतला, तो टाकला, तोही बुडाला. मग उगस सुपारी एवढा तो घेतला, तोही बुडाला. आता ते दगड बुडाले त्याचं नाही वाईट वाटलं, पण कोणी आपल्याला बघितलं तर नाही ना, म्हणून मागं वळून पाहिलं. तर मागं खाली मान घालून आपल्या उजव्या पायाच्या नखानी अंगठ्याने माती करण्याचं काम हनुमंतरायाचं चालू होतं. हनुमंतराय का पाहिलं, हनुमंतराय विचार हनुमान तुम कब आए? ते म्हटले पहिल्याच दगडाला. मग विचारलं का रे, तुम्ही माझं नाव घेऊन दगड टाकतात, ते दगड पाण्यावर तरंगतात, मग मी टाकला दगड का नाही तरंगत? हनुमंतरायाने दिलं उत्तर, देवा अहो तुमच्या नावाचा आधार राहतो म्हणून ते दगड तरतात, तुमचा आधार त्या दगडाला राहतो म्हणून ते दगड तरतात. तुम्ही ज्या दगडाला टाकलं तो कोणाच्या आधारावर तळे, त्यामुळे म्हणलं तो दगड तरत नाही. असं आजही आपण रामसेतू पाहायला गेलो तर आपल्याला ते बघायला भेटतं. आणि तो मोडलेला आहे. तो काय विस्कळीत केला? बिभीषणाने पुन्हा विनंती केली. ज्या वेळेला बिभीषण राजगादीवरती बसला होता त्यावेळेला विनंती केली की आता तुम्ही आले पण उद्या परचक्रम आमच्यावरती येऊ शकतं याच पुलावरून, असं होऊ नये म्हणून काय करता येईल? मग प्रभूने पुन्हा बाण मारून तो रामसेतू नष्ट केला. पण माझा प्रश्न असा आहे की
जर हनुमानाला उडता येत होतं, हनुमान तिकडे जाऊन सगळी लंका जाळून आले होते, त्याच्यानंतर आपण पाहिलं की संजीवनी आणण्यासाठी त्यांनी पूर्ण पर्वत घेऊन आले, जर त्यांच्यामध्ये इतकं बळ होतं तर रामाला जाणं तिकडे गरजेचंच होतं का? ज्या वेळेला हनुमंतराय अशोक वाटिकेत गेले, सीतेच्या जवळ गेले, त्यावेळेला सीतेजवळ सांगू लागले की सीता माता आम्ही आता थोड्याच दिवसात येऊन तुम्हाला घेऊन जाणार आहे. सीता म्हणली एवढं एवढंसं माकड आहे, ती एवढ्या मोठ्या गप्पा करते. ती म्हणली मी एवढं नाही. मग मोठं रूप धारण करून दाखवलं हनुमंतरायाने. मग त्यांचं एवढं मोठं शरीर बघितलं की मग सांगितलं ठीक आहे तुम्ही हे करू शकतात. म्हटले माझ्यात एवढी ताकद आहे की मी आत्ताच्या आत्ता तुला घेऊन जाऊ शकतो म्हणले उड्डाण करून, पण तुम्हाला मी स्पर्श करू शकत नाही, तुम्हाला मी नेऊ शकत नाही माझ्या पाठीवरती बसून, आणि जरी मी नेलं तर माझ्या प्रभूचं कर्तृत्व सिद्ध होणार नाही. तुम्ही तिकडे याल पण रावण मारला जाणार नाही, मला मुख्य रावण मारायचंय. हनुमंतराय तर उड्डाण करून गेले होते. लंका त्यांनी सीतेमातेचा शोध घेतला होता, लंका जळली होती. सीतेला घेऊन येणं कठीण नव्हतं, पण सीतेला जर घेऊन आले असते तर रावण जिवंतच राहिला असता ना. ह्या रावणाने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली असती. रावण संपवायचा होता म्हणून सीतेला आणलं नाही. मुळात रावण संपवायचा होता की रावणाचा गर्व संपवायचा होता? दुराचारी असलेला रावणाचा गर्व संपवायचा होता. कारण ज्या वेळेला बिभीषण आला, बिभीषणाच्या कंबळ्यात लाथ घातली रावणाने का तू माझ्या बाजूने असून विरुद्ध पार्टीच्या माणसाच्या बाजूने बोलतोस, रामाच्या बाजूने बोलतोस, तू आता इथं थांबायचं नाही. लाथ घातली पाठवून दिलं. आणि ज्या नगरात साधूचा अपमान होतो, साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण कुल की हानी, मग तिथे त्या राष्ट्राचा त्या देशाचा नायनाट व्हायला वेळ लागत नाही. बिभीषण आलेला आहे आकाशमार्गे, बिभीषण आलेला पाहिला, हनुमंतरायाला विचारलं प्रभूंनी हे कोण आहे? हनुमंतराय म्हटले हा रावणाचा भाऊ आहे, पण तो तुम्हाला शरण येताना दिसतोय तेव्हा. जवळ बोलवलंय, बिभीषणाला भेट दिली स्वतः मारुतीरायांनी, पुन्हा रामप्रभूंनी दोघांचं मिलन करून दिलं. आणि मग रामप्रभू एवढे खुश झाले बिभीषणावरती की बिभीषणाचा लगेच राज्याभिषेक केला. रावण मारायच्या आधी बिभीषणाचा राज्याभिषेक केला. मग हनुमंतराय म्हटले देवा एवढी घाई नका ना करू, आता राज्याभिषेक करणं, उद्या जर हे ऐकून रावण शरण आलं तर काय कराल? विभीषण शरण आयो की ही लंकादान ये सुनियो रावण आयो. त्यावेळेला हनुमंतराला उत्तर देण्याकरता प्रभू म्हटले ये सुनियो रावण आय करूंगा अयोध्या दान. आज बिभीषण शरण आला, बिभीषणाचा स्वीकार केला, त्याला लंका देऊन टाकली. रावण जर अजूनही शरण आला तर रावणाला मी माझी अयोध्या देऊन टाकेल. कारण अयोध्येत आजही भरत माझ्या पादुकाच त्यांनी सिंहासनावरती ठेवून तिथला राज्यकारभार चालवतो. भरत अजून तिथला राजा बनला नाही, तिथला राजा अजूनही मीच आहे. तर मग मी माझं ते राजपद अयोध्येचं लंकापतीला देऊन टाकेल, रावणाला देऊन टाकेल. रावणाचा गर्वच मोडायचा होता, तो अंगदने आधीच मोडला होता. त्या अंगद मध्ये एवढी शक्ती कशी? अंगदाला पाठवलं होतं शिष्टाईसाठी. अंगद बालीचा मुलगा आहे महाराज. आता ज्याचा बाप कर्तृत्ववान आहे ते लेकरं निवडत कसे राहतील? सिंहाचे बछडे जगता सिंहासारखे, मरता सिंहासारखे, ताकद सिंहासारखीच असते ना. ताकदवान होता अंगद, शिष्टाईसाठी गेला होता. तो जुगार खेळला आत्ताच्या भाषेत. तिथे रावणाच्या सभेत त्यांनी पाय टाकलेला असं सांगितलं, माझा पाय जर तुम्ही उचलला तर मी सीता हरलो असं सगळ्यांच्या वतीने सांगतो. रामाला न विचारता तुमच्यापर्यंत परत येणार आहे नाही. मग पाय उचला, बरेच मोठे मोठे तिथले जे काही सैनिक होते ते उभे राहिले, कोणाकडनं पाय उचललं गेलं नाही. शेवटी रावण आला, रावण पाय उचलणार तेवढ्यात असं त्याचं डोकं खाली गेलं ना, अंगदाने लगेच त्याचा तो मुकुट घेतलेला आहे आणि मुकुट फेकलाय. आकाशमार्गे मुकुट येताना पाहिला. प्रभूने बिभीषणला विचार, बिभीषण हे क्या है? बिभीषण म्हटला कुछ नहीं, कल हनुमान गया था उसने जलाने का काम किया, आज अंगद गया वो भेजने का काम कर रहा है. असं आणि मग ते पाठवत आहे तसं. आणि मग सांगितलं येडा माझ्या काय पाया पडतो, पाया पडायचं असेल तर मग परमेश्वराच्या रामाच्या पाया पड असं सांगितलं. आता त्यावेळेला पाय उचलूच शकत नव्हता. कसं काय? कारण धरणी मातेला माहित होतं जर पाय उचलला गेला तर मला आयुष्यभर माझी मुलगी इथंच ठेवावं लागेल. त्यामुळे धरणीने तिथं गुरुत्वाकर्षण आणलं होतं. मगाचा सिद्धांत आता इथे लावा. अच्छा. मेघनाथ खूप मायावी होता, त्याने लक्ष्मणावर बाण मारला आणि ते मूर्छित झाले. ते झाल्याच्या नंतर आता इथे भरपूर बळी गेले असेल, म्हणजे सीता माता मायावी होत्याच, काही झालं असतं तरी आपल्या ज्या मेन सीता आहेत त्या तर जगल्याच असत्या. राम वनवासावरून निघतात, त्याच्यानंतर त्यांची सेना होते आणि ते इतके वध करत येतात किंवा त्यांचेही काही साथीदार मरत असेल, तर हे सगळं कशासाठी? आता जे
कुविचारी आहे, दुराचारी, त्याचा नास्त झालाच पाहिजे. देव जन्मच त्यासाठी घेतो. धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना. मग यांच्याकडलं जे वानर सैन्य होतं त्यांचाही बराच वध झाला होता. पण देव ज्या वेळेला रावणाचं युद्ध पूर्ण झालं त्यावेळेला नंतर पुन्हा त्यांच्यावरती अमृत शिंपडलं गेलं होतं. बरं. सगळे वानर जिवंत झाले. मग तुम्ही म्हणा राक्षस कुठं? राक्षसाचं काय झालं? तर संपाती म्हणून जटायूचा बंधू होता, त्या संपातीला सांगितलेलं होतं गीत पक्षांना, जटायूचं दशक्रियाचा विधी आम्ही केलाय सर्व तीर्थ टाकीतला. जटायू संपला त्यावेळेला त्याचा विधी तिथे केलाय, पण दशक्रियाचं भोजन द्यायचं राहिलं होतं. जेव्हा राम रावणाचं युद्ध होईल आणि युद्ध संपल त्यावेळेला माणसं मरले का टपाटप खाण्यासाठी तुम्ही तिथे यायचे. त्यामुळे ते मेले का ते गीत पक्षी यायचे आणि त्यांच्या पक्षाचे जे होते त्यांना खायचे आणि आपल्या पक्षाचे जे होते ते तसे एका बाजूला ठेवले होते. त्यांच्या अमृताचं सिंचन केलं आणि ते जागे झाले, जिवंत झाले. असं आहे, जसं माणसं झोपेतून उठतात तसे ते उठले. आता मनात स्वाभाविक एखादे प्रश्न येईल, येत नसेल तर बरोबर शंका मनात अशी येईल, हनुमंतराय गेले होते संजीवनी बुटी आणण्यासाठी, मग ते पूर्ण द्रोणागिरी पर्वतच का घेऊन आले? स्वाभाविक मनात शंका येते. बरेच जण विचारतात, हनुमंतरायाला सांगितलं होतं सुषेण वैद्यांनी की संजीवनी बुटीचा प्रयोग जर झाला तर लक्ष्मण जिवंत राहील, नाहीतर लक्ष्मण जिवंत राहणार नाही आणि ते सूर्य उदयाच्या अगोदर यावं लागेल. हनुमंतरायाने उत्तर दिलं, सूर्य मी आल्याशिवाय उदयालाच येणार नाही. का बरं? कारण म्हटले तो लहानपणापासून माझा प्रताप जाणतोय. बाल समय रवी भक्षुली होतं बत्तीनं ही लोक भय आंधी यार. लहानपणापासूनच त्याचं आपलं शत्रुत्व आहे, तो आपल्या नादीच लागत नाही. म्हटले काळजी करू नका, मी यायच्या अगोदर तो उदयाला येणार नाही. मग तरी सुद्धा हनुमंतराय गेले त्यांनी आता द्रोणागिरी पर्वत आणला. का बरं द्रोणागिरी पर्वत आणला असेल? तुम्हाला मी प्रश्न विचारू शकतो ना? घेऊ शकतो फिरकी. का बरं द्रोणागिरी पर्वत आणला असेल? त्यांना जी संजीवनी बुटी आणायला पाठवली तर त्याचं वर्णन त्या वैद्यांनी केलं होतं की अशी अशी ती दिसते, पण तिकडे गेल्याच्या नंतर त्या सगळ्यात तेजस्वी होत्या. हनुमानाला ते कळालंच नाही, तर त्याच्यामुळे की काय करावं. हनुमंतराय मूर्ख होते, पण त्यांना वैद्यकीय ज्ञान नसावं असं मला वाटतं. असं कसं? बुद्धिवान गुणी अति चातुर राम काज करी बेको आतुर, आपण त्यांचं वर्णन करतो. बुद्धिवान म्हणतो आपण हनुमंतरायाला, बुद्धीचे दाता म्हणून आपण हनुमंतरायाची उपासना करतो. आणि मग अशा हनुमंतराय त्यांना औषध कळलं नसेल का? त्यांनी पूर्ण मेडिकल का उचललं तुम्हाला सांगतो. आज लक्ष्मणाला शक्ती लागली तर लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी संजीवनी बुटी आणायला हनुमंतराय गेले. जाताना मध्ये कालनेमी नावाचं संकट आलं होतं. बरं. उद्या अशीच जर एखादं आपल्या सैन्यात जर कोणी आजारी पडलं आणि त्याला जर औषधाची गरज लागेल तर परत एवढं डिझेल नाशिक जायचं का? त्यापेक्षा एकदा मेडिकलच उचलून नेऊ, सप्ताह होईपर्यंत ठेवू तिथं, सप्ताह झाल्यावर परत माघारी नेऊ, असा विचार केला म्हणून पर्वत उचलला होता. बरं. आता तुम्ही म्हणता की पर्वत उचलून लक्ष्मणाच्या उपचारासाठी नेला होता. जर प्रभू राम यांच्यावर अमृत जर शिंपडून त्यांना जीवित करत असेल तर लक्ष्मणावर अमृत शिंपडू शकत नव्हते? मेघनादाने जो बाण मारला होता ना, त्या बाणाचं उत्तर अमृत नव्हतं, त्या बाणाचं उत्तर केवळ संजीवनी बुटी होती. कारण तो जो सुषेण वैद्य होता ना, तो सुषेण वैद्य म्हणजे रावणाचा वैद्य आहे. ज्या वेळेला रावण म्हणा, मेघनाथ म्हणा, कुंभकर्ण म्हणा, बिभीषण म्हणा, एखादं अस्त्रशस्त्र सज्ज करायचे ना, त्याचा उपयोग पहिल्यांदा स्वतः प्रयोग करायचे. आणि सुषेण वैद्याला प्रत्येक अस्त्राचं उत्तर माहिती करून दिलं होतं की असं अस्त्र लागल्यावर अशा औषधाचा उपयोग करायचा. जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा बिभीषणाने सांगितलं होतं की तुम्ही सुषेण वैद्याला घेऊन या. हनुमंतराय गेले सुषेण वैद्याला म्हणले चला. सुषेण वैद्याला जर चला म्हणले असते ते म्हणले असते मी विरुद्ध पक्षावाल्या पेशंट तपासू शकत नाही. त्यामुळे सुषेण वैद्य म्हणजे डॉक्टर मेडिकल सहित उचलला. का परत म्हणाय नको अरे राव सलाईंची बाटली घर राहिली म्हणून उचलला तोही. आणि त्याला आणलं की मग त्याला जागा केलं, सांगितलं उपचार करावा लागतो. त्याने सुरुवातीला नकार दिला, पण नंतर मात्र त्याला सांगितलं की वैद्याच्या नजरेत कुणी आपला कुणी परका असा भेदभाव काही राहत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पाप लागणार नाही किंवा तुम्ही राजद्रोह केला वगैरे, सांगा काय उपाय करता येईल. तर मग संजीवनी बुटी आणण्याचा सल्ला दिला होता. बरं. त्याच्यानंतरच आपल्याला म्हणजे सगळ्या जणांनाच माहिती की 80-84 दिवस ते युद्ध चाललं. त्यानंतर रावणाचा वध झाला, जे विभीषणाने सांगितलं की बेंबीमध्ये बाण मारा. हे सगळं माहितीये. नेमकं कुठल्या दिवशी रावणाचा वध झाला
तो दसरा होता की दिवाळी होती? दसरा. बरं. दसहरा, ज्या दिवशी 10 डोक्याचा हरला हम्म, त्या दिवसाचं नाव दशहरा, विजयी दसरा म्हणतात. हम्म, ज्या दिवशी प्रभू रामचंद्र विजय झाले, हम्म, जय प्राप्त झाला प्रभूंना, तो हम्म. दिवस दसऱ्याचा होता. बरं. पण नवरात्र आणि दसरा याच्यामध्ये काही म्हणजे काही कनेक्शन आहे की हे वेगळं आहे? पाठीमागे ना एक महिषासूर नावाचा दैत्य फार उन्मत्त झाला होता आणि त्याच्या नाशाकरता मा जगज्जननी भवानी मातेने त्याच्यासोबत युद्ध केलं होतं आणि ते युद्ध 9-10 दिवस चाललं. हम्म, 9 दिवस युद्ध चाललं आणि 10व्या दिवशी त्याचा विजय प्राप्त झाला. तोही दसऱ्याचा दिवस आहे. हम्म. दोन्ही आनंद उत्सव एका दिवशी साजरे केले जातात. बरं. दसरा आणि मग दसऱ्याला ते झालं. पुन्हा मग प्रभू अयोध्येकडे गेले, प्रभू घरी आले म्हणून मग दीपावली सारखा सण साजरा करण्यात आला. ते दीपावलीला गेले की काही लोकांचं म्हणणं आहे की जेव्हा राम अयोध्येत परत गेले तेव्हा गुड्या उभारल्या गेल्या, तर ते गुढीची प्रथा तिथून आली का? गुढी ज्या वेळेला पुन्हा तो जय जयकार होऊ लागला की कल हमारे राजा रामचंद्र हो गया, हम उनकी प्रजा, उद्या राजा रामचंद्र होईल, आम्ही त्याची प्रजा राहू, हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून गुड्या उभारल्या. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, तेव्हा गुड्या उभारल्या गेल्या चैत्र पाडव्याला. बरं. आणि तेव्हापासून रामप्रभूच्या राज्याभिषेकाचा उत्सव सुरू झाला. चैत्र शुद्ध षष्टीच्या दिवशी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक झाला आणि मग तो आनंद उत्सव साजरा होत होता. तोपर्यंत गुड्या ठेवल्या होत्या लोकांनी. आणि आपण जे उत्तर रामायण म्हणतो ज्यात लवकुशाचा जन्म आहे किंवा सीतामाता एका कुटीमध्ये राहत होते, तिथेच त्या लवकुशाचं पालन पोषण केलं, तर हे सगळं खरं आहे का? वाल्मिकी व रामायणात हे आहे का? वाल्मिकी रामायणाची तशी सुरुवातच उत्तरकांडापासून. बरं. पण लवकुशाला रामायण सांगितलं होतं ना, हम्म, कुशल व रामायण गाती, आणि वाल्मिकी ऋषींच्याच आश्रमात सीतामाता सरते शेवटी राहिल्या होत्या ना, असं आहे उत्तरकांड. पण तुलसीदासजीने मात्र ज्या वेळेला प्रभू रामचंद्र राज सिंहासनावरती आरूढ झाले तिथेच वाणीला विराम दिला. म्हटले आज बहुत दिनों के बाद माता पिता एक सिंहासन पे विराजमान हुए, तो फिर उनको बिछाडना नहीं चाहते. बस परत त्यांना वियोगाच्या आज्ञेत आम्ही जाळू शकत नाही म्हटले. आणि म्हणून सगळ्यांना सोबत बसलं बघितलं आणि तिथेच तुलसीदासजीने तुलसी रामायला विराम केलेला आहे. बरोबर. आणि मी जो अभ्यास केला तो तुलसी रामायणाचा अभ्यास केला. रामायण पुष्कळ आहेत. वाल्मिकीचं रामायण वेगळं, भावार्थ रामायण एकनाथ महाराजांचं वेगळं, काय आनंद रामायण आहे, काय अद्भुत रामायण आहे, काय अध्यात्म रामायण आहे, काय अशा वेगवेगळ्या पद्धतीचे. तामिळनाडूमध्ये काही रामायण आहेत. जवळजवळ 350 रामायण उपलब्ध आहेत. बरं. आपण आता शेवटाकडे येऊयात. अयोध्येला ते परत आले आणि त्याच्यानंतरून आपण दिवाळी वगैरे साजरा केली. हे सगळं आत्ताच्या पिढीला किंवा जेव्हापासून ते लिहिलं गेलं तेव्हापासून आतापर्यंत आपण रामायणाचा एक बोध घेत आलोय. प्रत्येक जण वेगवेगळा बोध घेतो. तुमच्या मते रामायण का घडलं असावं किंवा त्याच्या मागचं काय उद्देश असावं? आपलं कौटुंबिक जीवन कसं असावं, राजकारण कसं असावं, समाजकारण कसं असावं, अर्थकारण कसं असावं हे कळण्यासाठी म्हणून रामायणाची निर्मिती आहे. जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायण आहे. भावाचा भावाशी व्यवहार कसा असावा याचं उत्तर रामायणात आहे. चांगलं घर फोडायचं असेल तर काय करावं याचं उत्तर रामायणात. मंथरेला गुरु करून घ्यावं, नाही का. आई वडिलांवरती किती प्रेम असावं, वडिलाच्या वचनाप्रती प्रभू रामचंद्रांचं उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि तोच बाप सांगतोय की बाबा रे तुला आता वनात जावं लागते. जो बाप काल सांगायला आलता की तुला उद्या राज्यगादीवरती बसवायचे, दुसऱ्या दिवशी त्याच बापाकडनं कळतंय की त्या बापाने वचन दिलंय की मी आता वनवासाला जाणार आहे. त्यावेळेला जर आपल्यासारखा एखादा मुलगा राहिला असता तर बापाला बंदी भरून स्वतः राजगादी भोगली असती. पण राजगादीचा स्वीकार केला नाही, पितृवचनाचा स्वीकार केला. असं आहे. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत रामायणात. आणि भावाचं भावावरती इतकं प्रेम, हाच एक सगळ्यात मोठा संदेश सांगावा लागेल. सावतर भाऊ आहे लक्ष्मणजी आणि रामप्रभू, पण सख्या भाऊने सावतर असताना सुद्धा एकमेकावर इतकं प्रेम. इथं सक्का भाऊ सख्या भावाच्या हितबऱ्या बांधासाठी डोक्यात कुऱ्हाड घालतो, तो तर संपतो ना, हा जेलमध्ये जाऊन बसतो, जागा आहे त्याच ठिकाणी राहते. इथं सख्य नाही सावतर आहेत पण एकमेकाप्रती समर्पण किती आहे, भावाचं भावावर किती प्रेम असावं. ज्या वेळेला रावण गेला त्यावेळेला रावण जाता जाता रामाला म्हटलं, रामा अरे तुझ्यापेक्षा मी ताकदीने सर्वश्रेष्ठ होतो, पैसा माझ्याकडे पुष्कळ होता, धनाने श्रीमंत होतो, बायका मला पुष्कळ आहेत, नातवंड मला पुष्कळ आहे, सत्ता माझ्यात पुष्कळ आहे, ताकद माझ्यात पुष्कळ आहे, विद्वत्ता माझ्यात तुझ्यापेक्षा जास्त आहे, पण तरी सुद्धा आज मी हारतोय तू जिंकतोय याचं कारण आहे तू जे जिंकतोय तुझ्यासोबत तुझा भाऊ आहे, मी जे हारतोय ना तर माझा भाऊही तुझ्यासोबत आहे त्यामुळे मी हारतोय.
मी हरतोय तर माझा भाऊ माझ्यासोबत नाही, तू जिंकलाय, तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे म्हणून जिंकलास. शक्य नाही, सावत्र भाऊ आहे पण एकमेकावर किती प्रेम. राम प्रभू वनवासाला गेले ही बातमी ज्या वेळेला भरताला कळली त्यावेळेला भरत सख्या आईशी ना बोलता झाला. म्हटलं इथून पुढे तुझा माझा मातृत्वाचा संबंध संपला. कैकेयीशी बोलत नाही भरत. नाही एखादा आनंदी झाला असता, वा बरं केलं साहित्य, त्याला वनवासाला पाठवलं, मला राजगादी मागून घेतली, कौतुक केलं असं. भरत म्हटलं आजपासून तुझा माझा मातृत्वाचा संबंध संपला. भरत 14 वर्ष रामाची पादुका तिथं ठेवून पादुकाची सेवा केली. रामाचं राज्य म्हणून 14 वर्ष राज्यकारभार त्यांनी सांभाळला. जर पादुकाही तिथं ठेवल्या नसत्या तर रामाला पुन्हा राज्याभिषेक रामप्रभूचा तिथे झाला नसता. 14 वर्षाचा वनवास का मागितला, असं जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं राहील, जो कुठला राजा 14 वर्ष राजगादी विरहित राहतो, राजगादी सोडून राहतो, त्याला पुन्हा राजा बनता येत नाही, असं उत्तर आहे. हे बघा ना, 14 वर्ष भाऊ तिथे उपस्थित नसताना भावाच्या पादुका राजगादीवरती ठेवून मी भावाचा सेवक आहे असं म्हणून सेवकाई करणारा भरत. त्या भरताच्या मागोमाग शत्रुघ्न, इकडे रामप्रभूची सेवा करणारा लक्ष्मण आणि सीता. एका राजाची मुलगी आहे, एका राजाची सून आहे आणि भविष्यात होणारा राजा रामचंद्र त्याची बायको आहे. 3 राजाची संबंधित असलेली सीता, पण ती आपला राजकारभार राजवैभव सोडून नवऱ्यासोबत आहे त्या परिस्थितीत निघाली. दुःखाचा विचार केला नाही, जंगल वन काय होईल काय कसलाच विचार केला नाही, कसली चिंता केली नाही आणि सगळं काही तिने ते भोगलं. म्हणजे किती समर्पण आहे रामायणात. आणि पुन्हा ज्या वेळेला रामायण पूर्ण झालं, रावणाचा वध झाला, प्रभू वापस आले, त्यावेळेला आल्या आल्या सगळ्यांना वाटत होतं की आता प्रभू कौशल्यक जातील, पण प्रभू कौशल्यक नाही गेले, कैकेयीकडे गेले आणि कैकेयीला नमस्कार केला, आई तू कशी आहेस. एवढी कैकेयी रडली. कैकेयी म्हणली, रामा अरे सावत्र आहेस तू, पण तरी सुद्धा माझी विचारपूस करायला आला, ज्याच्यासाठी मी राजकारभार मागून घेतला, तुझ्यासाठी वनवास मागितला, तो माझा भरत. तू गेल्यापासून आजपर्यंत मला आई कधी बोलला नाही. आणि मग रामप्रभूने भरताला बोलून घेतलं आणि भरताला सांगितलं, आई म्हणून पुन्हा अशा पद्धतीने कैकेयी मातेचा स्वीकार कर. म्हणजे किती हा मोठा त्याग आहे तुम्ही बघा ना. बरोबर. आणि प्रभू कोणाच्याच बाबतीत विरुद्धात नाही येत ना. असं झाले रामराज्य खाऊन आमासी, धरणी धरे पीक गाई वळल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी आहे, दळिता कांडिता जीविता गी बाई आहे. असंच प्रभूचं चरित्र आहे. जे की चरित्र सांगत असताना समुद्राची शाही केली ना, आकाशाचा कागद केला, आसितगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुरवी, लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम, तदपितव गुणाना मीश पारम न याती. समुद्राची शाही, आकाशाचा कागद केला, साक्षात सरस्वती लिहायला बसवली तरी प्रभूचं चरित्र संपणार नाही. पण कुठेतरी माझ्या वाणीला गोड करण्याकरता म्हणून आणि कुठेतरी कळत न कळत घडलेला पापाचा ह्रास व्हावा म्हणून चरितमर गुणात शतकोटी प्रविस्तरम एक मक्षरम पुसा महापातक नाशनम, अशा रामायणावरती थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात जे काही बरोबर आलं असेल ते सगळं गुरुवर्यांचं आहे, म्हणजे चुकलं असेल तो तुमच्या संगतीचा परिणाम नसून माझ्या बुद्धीचा दोष आहे. माझे दोष प्रेक्षकांनी मला द्यावेत आणि जे योग्य त्याचा निश्चित स्वीकार करावा. रामकृष्ण. महाराज, तुम्ही जेव्हा आलात काही गोष्टी आम्हाला माहीत असतात, पण तुम्ही जेव्हा ते सांगतात ना ते वेगळ्या पद्धतीने आमच्यापर्यंत परत ते पोहोचतं. तर ह्यासाठी धन्यवाद. आपण परत भेटूयात. आपल्याला संत साहित्यावरही बोलायचं आहे, तर पुन्हा भेटूयात. नक्कीच. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.